सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। पार्किन्सन्स मित्रमंडळात एकमेकांना पूरक आणि आदर्श अशा शुभंकर शुभार्थींच्या जोड्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची जोडी म्हणजे किरण आणि सीमा सरदेशपांडे. या दोघांचा जीवन प्रवास म्हणजे एका चित्रपटाचा किंवा कादंबरीचा विषय आहे. तो वाचताना एकाच जन्मात इतके सर्व करता येते का, असा मला संभ्रम निर्माण झाला. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला, विविध उद्योग, खेळ यातील त्यांचा सहज संचार थक्क करणारा आहे. पुलंची त्यांची गाठ पडती तर व्यक्ती आणि वल्लीमध्ये नक्कीच त्यांचा समावेश झाला असता. मनमाडमधील 7-8 वर्ष सोडली तर सर्व आयुष्य पुण्यात गेलं. रूढार्थाने त्यांचं शिक्षण BCom, MSc IT, पण जीवनाच्या शाळेत स्वसामर्थ्याने घेतलेले शिक्षण कोणत्याही डिग्रीत न मावणारे. लाथ मारेन तेथे पाणी काढेन हा खाक्या. राजकारणात 1971 मध्ये प्रवेश केला. 2016 पर्यंत काम केलं. भाजपामध्ये युवा आघाडी ते भाजपा चिटणीस, पुणे शहर उपाध्यक्ष, निवडणूक प्रमुख अशी विविध पदे त्यांनी भूषवली. सर्व स्तरातील लोकांसाठी विविध पातळ्यांवर भरपूर काम केले. त्यांच्या राजकीय किस्से या पुस्तकात त्यांनी विनोदी शैलीत चिमटे काढत राजकारणातील अनुभव मांडले. ते एकीकडे हसवतात तर दुसरीकडे त्यांचे कठीण परिस्थितीत अशक्य ते शक्य करत मार्ग काढणे, हजरजबाबीपणा, मानवी स्वभावाची सूक्ष्म जाण, बेरकीपणा हे गुण विशेष लक्षात येतात. त्यांच्या ओळखीमुळे माझे राजकारणी लोकांविषयी असलेले पूर्वग्रह कमी होण्यास मदत झाली. त्यांनी केलेल्या उद्योगांची यादी खूप मोठी आहे. सायकलवरून मुलांना शाळेत सोडणे, फटाके, अत्तर, सेंट विक्री, घरपोच वस्तू पोचवणे, बांधकाम, रिपेअरिंग, केटरिंग असे व्यवसाय केले. पुण्याच्या साहित्य संमेलनात अनुभव नसताना केलेल्या केटरिंगची सुरस कथा त्यांच्याच तोंडून ऐकावी. डेअरीचा व्यवसाय बरेच दिवस केला. रोज 30 किलोमीटर दुधाचा रतीब घालण्यापासून डेअरीसाठी स्वतःची जागा घेईपर्यंत प्रगती केली. विविध प्रिंटिंग प्रेस, वृत्तपत्रे यात प्रूफ रिडिंगपासून मॅनेजरपर्यंत सर्व कामे केली. यात लेखनही आलेच. अनेक मोठमोठ्या साहित्यिकांचा जवळून परिचय झाला. त्यांची यादी खूप मोठी आहे. गप्पिष्ट स्वभावामुळे या लोकांशी गप्पा होत त्यामुळे मूळची प्रतिभा अधिकच बहरली. 250 लेख, 80 कविता, 16 कथा, 3 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. अजूनही काही पुस्तके येत आहेत. व्हॉट्सअपवर ते करीत असलेल्या लेखनावरून त्यांच्या लेखन दर्जाची कल्पना आपणा सर्वांना आहेच. स्वतःच्या पार्किन्सन्सवर विनोद करत त्यांनी विनोदाची उच्च पातळी गाठत पार्किन्सन्सला ठेंगा दाखवला. त्यांना सीमाताईंसारखी तोलामोलाची सहचारिणी मिळाली. लहानपण खेडेगावात गेले. मध्यमवर्गीय परिस्थितीत हुंडा नको या पेपरमधील जाहिरातीतून सरदेशपांडे कुटुंबियांशी संपर्क साधला. 1981 मध्ये विवाह झाल्यापासून पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सर्व कामात सहकार्य केले. स्वतःचाही विकास करून घेतला. घरात राजकारण, समाजकारण होते. सर्व कुटुंबात मिसळून जाताना आपोआपच या गोष्टीतही प्रवेश झाला. अनेक नेते मंडळी संपर्कात आली. 1995 मध्ये यशश्री पतसंस्था सुरू केली आणि स्वतंत्र काम करण्यास सुरुवात केली. या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम केले. 2002 मध्ये पहिली निवडणूक लढत राजकारणात प्रवेश झाला. उत्तम कामामुळे 2007 मध्येही निवडणूक लढण्याची संधी मिळाली. दोनही निवडणुकात विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या. सातत्याने जनतेच्या समस्या समजून घेत काही वेळा सरळ मार्गाने तर काही वेळा आंदोलने, धरणे धरणं असे मार्ग हाताळत प्रश्न सोडवले. हे करताना स्वतःची प्रगती चालूच होती. दासबोध, भगवद्गीता या परीक्षा दिल्या. पेटी शिकल्या. गंधर्व महाविद्यालयाच्या हार्मोनियमच्या 4 परीक्षा दिल्या. हुजूर पागेतील अकाउंटन्सीचा कोर्स केला. याचा पतपेढीसाठी आणि ओक ट्रस्टच्या विश्वस्त म्हणून काम करताना उपयोग झाला. घरातील दुधाच्या व्यवसायाच्या जोडीला दूध तपासणी केंद्र आणि स्वतः आईस्क्रीमची रेसिपी तयार करून आईस्क्रीम विक्री सुरू केली.
पुण्यातील 34 शाळांना त्या भेसळ नसलेले शुद्ध आईस्क्रीम पुरवत. बऱ्याच ठिकाणी राजकारणात स्त्रिया नावालाच असतात आणि पतीच कारभार चालवतात. सीमाताईंचं तसं नव्हतं. त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. सर्व काही सुरळीत चालू असताना पार्किन्सनचा घरात प्रवेश झाल्यावर इतर कामांना बरीच बंधने आली. आता त्यांची मोठी भूमिका शुभंकराची आहे. पतीत पत्नी दोघेही नव्या बदलाला आनंदाने आणि समर्थपणे सामोरे जात आहेत. याबद्दल उत्तरार्धात. नमस्कार किरणजी, नमस्कार सीमाताई. नमस्कार. आनंद तरंगच्या ह्या भागात आपला पहिला भाग आपण घेणार आहोत मुलाखतीचा. तर तुमच्याबद्दल इतकी काही माहिती मिळालेली आहे की ही मुलाखत आपल्याला 2 भागात करावी लागणार आहे. त्यामुळे आपल्याकडे जो वेळ आहे त्याचा संपूर्ण उपयोग करून आपल्याला ही मुलाखत घ्यायची आहे. तर मी फारसं बोलणार नाहीये. तर सर्वात पहिल्यांदा प्रश्न किरणजींना आहे की त्यांच्या एकंदरीत प्रवासाचे मला 4 भाग दिसत आहेत: राजकारण, समाजकारण, निरनिराळे उद्योग आणि लेखन. आणि अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांचा संचार आहे. तसंच सीमाताई तुमचा सुद्धा आहे. तर सर्वप्रथम किरणजी, मला तुम्हाला विचारायचंय की तुमचं लहानपण कसं गेलं आणि साधारणपणे तुम्ही हे पुढे इतके काही प्रचंड कामं केलीत त्याची बीज कुठेतरी लहानपणी दिसत होती का? लहानपणापासूनच तुम्हाला या सर्व गोष्टींची आवड आहे का? त्याबद्दल काय सांग. एक काय झालं की मी 5 वर्षात असताना सक्तीने मला बालसंगोपन करावं लागलं. अच्छा. तर माझी बहीण धाकटी, ती माझ्या लहान मनमाडला मी असताना तिथे जन्माला आली. अच्छा. आणि आईला शाळेत कामाला जावं लागायचं. त्याच्यामुळे बालसंगोपनाचे धडे मला तिथे 5व्या वर्षापासून मिळाले. अच्छा. त्या मिळालो पुण्यामध्ये. बाकी मनमाडचं माझं लहानपणचं आयुष्यभर मनमाडमध्ये गेलं 7-8 वर्ष. त्या 7-8 वर्षामध्ये गोट्या खेळण्यापलीकडे मी काही केलं नाही फारसं. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग पुढे पुण्यात आलो. माझा जन्म पुण्यातला आहे, पण वडील तेव्हा गावकरीला मनमाडला गेल्यामुळे मग गावकरीला तिथे गेलो होतो मनमाडला. पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यात आणखीन वेगळा प्रकार होता. घर एकूण 368 चौरस फुटाचं घर आणि त्याच्यामध्ये 22 माणसं होतो आम्ही राहायला. अरे बाप. सख्खे सावत्र सगळे असे पाहुणे रावळे धरून. आणि आज गंमत वाटते की आता आज तसं जमणार नाही झोपायला, पण तेव्हा मात्र 22 माणसं आरामशीर तेवढ्या घरामध्ये राहत होतो आम्ही. अच्छा. आणि त्याच्यातून मग जेवण खाण सगळं त्याच्यातच चालायचं. पण बाहेरच्या सार्वजनिक कामामध्ये जाण्याची एक हौस होती. एक कुठलंही काम एखादं आलं तर ते मला काय येत नाही, मला येईल असं म्हणून प्रयत्न करायचा आणि ते यायचं काम. असं काम करत गेलो. 8वी मध्ये शाळेमध्ये परिस्थिती अशी, 2री मध्ये मला पहिल्यांदा भाषणाचं बक्षीस मिळाले मनमाड नगरपालिकेचं. अच्छा. आणि त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षीस शाळेतल्या मिळवत गेलो. म्हणजे 1 वर्ष 7वी मध्ये तर असं झालं की गॅदरिंगला 14 बक्षिसं मिळवणारा मी एकटा होतो. अरे. आणि असं असं फार ते बक्षीस मिळालं की असं काही फार वाटत नव्हतं की आपण काही फार मोठं केलंय म्हणून. 14 मिळाल्यामुळे शाळेतल्या सगळ्यांचं लक्ष होतं. पुढे 8वीला पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये इथे कृपम देशपांडे आणि जळूकर असे 2 शिक्षक चांगले मिळाले मला. अच्छा. त्यांनी तयारी करून घेतली माझी. आणि त्याच्यातून मी शालेय स्पर्धांमध्ये भाषणाच्या आणि निबंधाच्या स्पर्धांमध्ये मी शाळेत भाग घेतला नाही मी. आणि त्याच्यात बक्षिसं मला मिळत गेली. एक वेळ अशी आली की मी जर एखाद्या स्पर्धेला जाणार असेल, बाकीची मुलं आपली नावं काढून घ्यायची. ते म्हणायचे बक्षीस यालाच मिळणार आहे. पुढे असं ठरलं की शाळेच्या काही स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचा नाही. अरे बापरे. आणि कोणाला तरी मार्गदर्शन करायचं. अजून दुसरे आणि त्याच्यातून मग पुढे मी आपोआप विद्यार्थ्याचा शिक्षक कधी झालो हे मलाच कळलं नाही. अच्छा. सूर्यकांत पाठक माझ्याबरोबर नेहमी असायचे भाषणांना कुठेतरी स्पर्धेला, ग्राहक पेठेतले. अच्छा. आणि या पद्धतीने करत गेलो. लहानपण तसं मजेत गेलं म्हणून. गरिबीची आणि मजेची काय विषय असं वेगळं म्हणता येणार नाही. गरिबी असते म्हणजे फार वाईट असतं आणि मग मजा येत नाही असं काही नाही. 20-25 जणांचा आमचा संघ जवळजवळ संच होता खडकमळालीमध्ये.
तिथे गोट्या, लोवऱ्या, स्टॉप पाणी आणि एक सगळी मुलं शोधेपर्यंत आम्ही घरात कुठेतरी लपलेले जेवून खाऊन झोपलेलो असायचो, तरी आमचा डाव चालूच असायचा. अशा पद्धतीने चाललं. वाचनाचं समजा. वाचन वाचन प्रूफरिडिंगमुळे मला वाचन करावं लागलं. पहिल्यांदा वडील आमचे पुण्यामधले मोठे प्रूफरिडर, अच्छा. त्यांचं नाव होतं चांगलं वडिलांचं, त्यांना आबा किमान रहर असं म्हणायचे. आणि त्यांनी मला पहिल्यांदा कॉपी होल्डिंग शिकवलं. ते कॉपी धरायची, ते वाचायचे, त्याप्रमाणे दुरुस्त्या करायच्या. कॉपी होल्डिंग शिकता शिकता मी प्रूफरिडर झालो. माझ्या वयाच्या 15व्या वर्षी मी स्वामी, झुंज, झेप, नासम इनामदारांच्या, नंतर मृत्युंजय या पुस्तकांचं मी पहिल्या आवृत्त्यांचं प्रूफ रिडिंग केलं. अरे जेव्हा मुलांचे निबंध तपासतात लोक, त्यावेळेला मी पुस्तकं तपासत होतो. अरे वा. आणि त्याच्यामुळे एक एक पाऊल लवकर लवकर गेलो शाळेत म्हणायला पाहिजे. कारण पहिलीमध्ये मला घातलंच नाही. शाळेत जेव्हा मी प्रवेशाला गेलो, आई मला घेऊन गेली मनमाडला, तर तिथल्या शिक्षकांनी सांगितलं की याचा अभ्यास सगळा तयार, याला दुसरीत घालू. पण एक वर्ष माझं तिथून शाळेतलं कमी झालं आणि मी डायरेक्ट दुसरीमध्ये गेलो. आणि मग वाचन आणि सगळ्यातून वाढत गेलं. संधी मिळेल त्या त्या ठिकाणी लिहिणे, वाचणे आणि मुख्य म्हणजे कोणाला न घाबरणे हा मुख्य. कारण एका भाषणाच्या एका स्पर्धेमध्ये असं झालं होतं, मी बोलायला उभा राहिलो पण पूर्ण ब्लँक झालो. मला परवा शरद पोंक्षेंचं मी वाचलं की ते ब्लँक झाले पूर्ण नाटकाच्या प्रयोगामध्ये पुरुषच्या. हो हो. अगदी तशी अवस्था. मला लक्षात आलं की काय झालं असेल ते. कारण मला असंच झालं होतं, स्टेजवरती मी गेलो, 2 शब्द बोललो आणि सगळं अख्खं स्टेज फिरलं. मला पुढं काही आठवलं नाही काय चाललंय ते. अशा पद्धतीने पुढे गेलो. किरणजी, लहानपणी आई वडिलांच्या आठवणी काय आहेत? ते कडक होते, शिस्तप्रिय होते, कसे होते दोघे? दोघेही कडक होते, पण माझ्या बाबतीत नरम होते. अच्छा. वडिलांनी मला किती कधी एक भावंड बोट सांगा ती. बोट सुद्धा लावलं नाही वडिलांनी मला कधी. अच्छा. आणि आईने मला भरपूर कुटला. अच्छा. मी रस्त्यावरती प्रातर्विधीला बसतो म्हणून आईने तर चटके पण दिले पायावर दोन. अच्छा. आणि आम्ही सख्खे सावत्र असे आम्ही 12 भावंड. अच्छा. आमच्या काकांनी लग्न केलं नाही, ते आणि आमचे वडील दोघं जुळे भाऊ. अच्छा. काकांनी लग्न केलं नाही, ते संघाच्या कामात गेले. हम्म. मग बॅकलॉग राहिला. मग वडिलांनी 2 लग्न केली. त्याच्यामुळे मग आम्ही 4 सख्खे आणि 6 सावत्र असे जिवंत राहिलो, 10 जण. आणि 2 अच्छा. जण परलोकवासी झाले. अच्छा. किरणजी, 1971 पासून मला वाटतं तुम्ही राजकारणात आलात. हो. तर साधारणपणे ह्या मागे तुमची काय भूमिका होती? म्हणजे राजकारणात प्रवेश कसा झाला, तिथे यावंसं कसं वाटलं? आधी सांगा. आई त्यांची आई आमची पॉलिटिकल काम करत होतीच. अच्छा. सामाजिक दृष्टीने आई खडकमळाली सारख्या भागामध्ये खूप काम करत होती. अच्छा. आणि शिवाय जनसंघ शिवाय काय झालं, जनसंघाचं काम आई तेव्हा करायची आणि आम्ही सगळं घरच करतो. जनसंघाचं काम करणारं आमचं एकमेव घर होतं त्या भागातलं. अच्छा. पण त्याच्या आधी 71 साली जाण्यापूर्वी संघाच्या शाखेमध्ये मी जात असे. अच्छा. पण तिथल्या खडकमळच्या आमच्या संघाच्या शाखेच्या लोकांनी सांगितलं की याच्यापुढे तुम्ही शाखेत काही येऊ नका, तुम्ही जनसंघाचं काम करा. आणि अच्छा. मग 71ला मोहन नरिया विरुद्ध रामभाऊ म्हाळगी अशी लोकसभेची एक ही झाली निवडणूक. हम्म. हम्म. त्या निवडणुकीच्या निमित्ताने मी गेलो. म्हणजे तिथे पताका पताका फिरवता येतील, झेंडे मिळतील आपल्याला खेळायला, असं थोडं डोक्यात होतं. फार राजकारण वगैरे गंभीर विषय नव्हता. अच्छा. आणि मग 71ला माझं वय होतं 15 वर्षाचं. अच्छा. 56 सालचा जन्म माझा. हम्म. हम्म. आणि मग त्याच्यानंतर मग मात्र होळीने सुरू झालं, ते सुरू झालं. मग 72ला रामभाऊ म्हाळगी विरुद्ध वसंत थोरात ही झाली अटीतटीची निवडणूक. आणि सगळ्यात शेवटी 2300 मतांनी रामभाऊ म्हाळगी निवडून आले. आम्ही साखर वाटत होतो, लोक आमची साखरही घेत नव्हते. अच्छा. हातात साखर दिली तर, कारण बाकी काँग्रेसवाल्यांनी बघितलं तर धुतील साखर खाणाऱ्यांना. अच्छा. आमच्या आई एवढी दहशत होती. आणि आई आमची तिथे सगळीकडे मात्र फेमस होती सगळ्यांकडे. त्यांना तिकीट दिलं होतं जनसंघामार्फत अच्छा. नाही, निवडणुकीचं. निवडणुकीचं तिकीट जनसंघाचं नव्हतं मिळालं. आईला तिकीट मिळालं नाही. त्या ठिकाणी मधुकर निरफराक यांना मिळालं. ते काही काम करत नसत. आम्ही त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभे केले. माझी पहिली राजकीय खेळी तिथं झाली अच्छा. 74-75ला. हम्म. हम्म. वेगळ्या वेगळ्या भागातून मिळून मी 11 उमेदवार उभे केले अच्छा. आणि 45 मतांनी निरफराके पडले. अच्छा.
आम्ही निवडून नाही आलो, पण निरपराधी पडले. त्याच्यानंतर अ, आमचं मत वाढत गेलं तिथे. किरणजी, पुढे तुम्ही निरनिराळी पदं भाजपमध्ये भूषवलीत, हो. त्याबद्दल काही सांग. पहिल्यांदा युवा मोर्चाचं काम केलं, पण युवा मोर्चामध्ये फार आम्हाला कामाला काही संधी नव्हती अशी. पुढे एक दोन दोन वर्षाची विश्रांती झाली आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही कसबा मतदारसंघामध्ये काम करायला लागलो. तिथे गिरीश बापट होते आणि त्यांनी भरपूर संधीही दिली काम करायची, पदही मिळाली. आणि कसबा मतदारसंघाचा अध्यक्ष हे अत्यंत महत्वाचं पद त्यावेळेला म्हटलं जायचं. पण पुण्यामधलं भाजपचं नाक किंवा जनसंघाचं नाक म्हणजे कसबा मतदारसंघ. आजही परिस्थिती तशी आहे. अच्छा. पण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मी उभे करू शकलो. मी घरोघर लोकांच्या फिरत असे आणि मला स्पॉट नाना असं नाव ठेवलेलं होतं तेव्हा. अच्छा. त्या कुठल्या वेळेला कुठे भेटेल काही सांगता येणार नाही कुठल्याही स्पॉटवर. लोकांमध्ये दहशत पण असायची. दिलेली कामं लोक अचूक करायची. ती केलीत की नाही प्रत्यक्ष जाऊन बघायचो मी. त्याला कान फाडायचा नाही कधी, पण गोड बोलून त्याला समज द्यायची की गड्या तू करतोय काम नीट, चांगलं नाही, हे केलं पाहिजे तुला. पण लोकांचं प्रेम मिळत गेलं आणि मी मोठाच माझा त्याच्यातला एक हे म्हणजे 1500 महिलांची मी रॅली काढून दाखवली त्यांना. अच्छा. म्हणजे मीरा दातार दर्गा ते अहिल्याश्रम जे आहे आत्ताचं पुढचं हम्म. त्याच्या अलीकडे, आणि तिथून ते राणा प्रताप उद्यान, अशी 1500 महिलांची रॅली आम्ही काढली होती. आणि अत्यंत छान वातावरण ठेवलं. कोणाची महिलांच्या टिंगल टवाळ्या होऊन द्यायच्या नाहीत, त्या बाबतीत मी सहन करत नव्हतो कोणाला. आणि बापट एखादी गोष्ट महत्वाची असेल तर गिरीश बापट सुद्धा आमच्याशी चर्चा केल्याशिवाय काही करत नव्हते. एक मंत्रिमंडळाची रचना अशी आम्ही केली होती बापट आमदार असताना. जसं मंत्रिमंडळ असतं तसं आम्ही शॅडो मंत्रिमंडळ तयार केलं होतं आणि अच्छा. कार्यकर्त्यांना काम वाटून दिलं होतं की त्यांनी कार्यकर्त्यांनी विजेचं खातं एकाकडे, पुणे मनपा एकाकडे, पोलीस एकाकडे, रुग्णसेवा मंडळ म्हणून रुग्णसेवेचा एक प्रमुख अध्यक्ष, मग शाळांशी संपर्क, असं सगळं खाती वाटून दिली होती. त्यांनी तेवढंच काम करायचं. आणि या सगळ्या आमच्या मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी व्हायची. त्या रचनेतून खूप चांगलं काम होत गेलं आणि कसबा अध्यक्ष म्हणून माझं नाव पुढेपर्यंत गेलं. त्याच्यानंतर मला म्हणले निवडणुकीला उभे राहणार का, तर मी नाही म्हटलं तिथे, कारण आपली ताकद नव्हती तेवढी. अच्छा. किती खोल पाण्यात जायचं तेही लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग पुणे शहर उपाध्यक्षपर्यंत काम केलं. एका वेळेला पुणे शहराचं निवडणूक प्रमुख म्हणूनही काम केलं. त्याच्यानंतर बापटांची अध्यक्षपदी निवड मी केली. आणि तिथून पण हे सगळं पाठीमागे बोलायच्या गोष्टी या फार नसतात त्याच्यातल्या. अच्छा. पण चांगलं काम करता आलं, मला संधी दिली प्रत्येकाने. किरणजी, त्याच्यातूनच पुढे महिला हा, बोला, तुम्ही बोला. त्याच्यातूनच पुढे महिला नगरसेविका आणले आम्ही. एका वेळेला कॉर्पोरेशन ज्याच्यात रिझर्वेशन अशा पद्धतीने पडली की पुरुष कार्यकर्त्यांना संधी देणे शक्य नाही. आम्ही त्या ठिकाणी त्या पुरुषांच्या बायकांना सगळ्यांना संधी दिली आम्ही त्या त्या घरातल्या. अच्छा. त्याच्यात आमच्याही घरातलं नाव आलं त्याच्यात अच्छा. एक. त्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत सविस्तर. थोडीशी इकडे अ, सरकली. किरणजी, मला एक विचारायचंय की अ, तुम्ही प्रूफरीड मोठमोठ्या लेखकांच्या प्रूफरीडिंग पासून ते अगदी निवडणूक प्रमुख इथपर्यंत जो प्रवास केला, त्यात खूप मोठमोठ्या लोकांची तुमची प्रत्यक्ष भेट, ओळख आणि प्रत्यक्ष भेट आणि सहवासही तुम्हाला मिळाला असेल. तर काही अशी ठळक नावं सांगता येतील का तुम्हाला, आणि काही प्रसंग असे मोजके? अटल बिहारी वाजपेयी, नरहर कुरुंदकर, गंगाधर गाडगीळ, नारायण धारप, गवावेर यांच्याकडे मी कामच केलं. 2.5-3 वर्ष काम केलं सोबतला मी. अच्छा. आणि आणीबाणीच्या काळामध्ये बेहरे ज्या वेळेला नसायचे तेव्हा काही वेळा अग्रलेख पण मी लिहिलेले आहेत बेहरे अच्छा. सोबत मधले. अच्छा. बालकृष्ण अडवाणी. लालकृष्ण अडवाणींच्या बरोबर 2 दिवस होतो मी. प्रमोद महाजनांच्या बरोबर 1 दिवस मिळाला मला. आणि मी प्रिंटिंगच्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या सगळ्या त्याच्यात केल्या. सुमंगल मुद्रणालय कुंदूर त्यांच्याकडे काम केलं. बेहरे यांच्याकडे 2.5 वर्ष काम केलं. विशाल सह्याद्रीमध्ये केलं, तरुण भारतमध्ये केलं 6-6 महिने, कुठे 4 महिने असं. आणि आणीबाणीच्या काळामध्ये लोक पाठीमागे असायची माझ्या, तर मी हाफ पॅन्टवर फिरायचो. त्यांच्या अच्छा. दृष्टीने मोठा माणूस असेल कोणीतरी म्हणून ते शोधायचे मोठी पॅन्टवाला माणूस. अच्छा. मीच त्यांना सांगत तर देशपांडे आले नाहीत, बाहेर गेलेत. आणि असं करता करता आणीबाणी जेव्हा उठली तेव्हा ते जे पोलीस होते ते तिथे होते. जेव्हा मी भाषणाला उभा राहिलो, चिमा म्हणले काय चित्या बनवलं आम्हाला राव. ते आम्ही शोधतोय सर देशपांडे कुठे थोडं, अशी मजा. किरणजी, ह्या पैकी नरहर लोकांपैकी कुरुंद
कोणाचे काही असे अनुभव वगैरे सांगता येतील का? गंगाधर गाडगिळांचं अक्षर फार खराब होतं अच्छा. आणि तरी त्यांचा आग्रह असायचा की आम्ही त्यांचं ते अक्षर समजून घेऊन आम्ही ते प्रूफ रिडिंग करून त्याचं जे ते पूर्वी कसे टाईप जुळवायला लागायचे कंपोजिंगला, हो. तर ते कंपोजिंग आम्ही नीट केलं पाहिजे. आणि मग ते कुठेतरी एखादा शब्द चुकला तर ते खवळलेले असायचे. अच्छा. याच्या उलट नारायण धारप आम्हाला समजून घ्यायचे अच्छा. आणि ते म्हणायचे की आम्ही म्हणायचो की भूत खरी नसतात, त्याचं प्रतीक म्हणजे नारायण धारप आहेत. त्याचं फर्निचरचं दुकान होतं डेक्कन जिमखान्यावरती. अच्छा. तर ते एक लक्षात राहिले चांगले. दाजी पणशीकरांचं काही पुस्तक आम्ही केलं. तर अच्छा. दाजी पणशीकर हे खूप छान एकूण वागणूक दिली आणि सगळ्यात चांगला माणूस. सगळ्यात जास्त नरहर कुरुंदकर लक्षात राहिले. कशामुळे? अत्यंत साधा माणूस आणि समोरच्या माणसाला सहजपणे आपल्यात मिळवून घेणारा. मी कोणी मोठा आहे आणि तुम्ही छोटे आहात किंवा तुम्ही कामाला आहात. गवा बेरे यायचे होते एकदा, तर नरहर कुरुंदकर येऊन बसले आमच्याकडे. बेरे यायचे होते पण ते अर्धा पाऊण तास त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आमच्याशी सहजपणे. आणि जाताना इतकंच नाही तर बेरे येऊन बेरेंच्या बरोबर बाहेर पडताना ते पुन्हा रामराम करून गेले. नमस्कार रे, जातो मी, भेटू परत. अच्छा. आता हे सुद्धा लोकांना म्हणणारी जिकिरीचं वाटतं. हो. दिलीप प्रभावळकर दिलीप प्रभावळकर तिथे भेटले, अरुण सरनाईक भेटले मला. कार्यक्रम आणि या लोकांच्या आकर्षणामुळे मी खरं बेरेंच्याकडे काम केलं. आणि तर मला पगार कमी होता फार, अच्छा. 200 रुपये पगार होता बेरेंच्याकडे. अ, पण खूप माणसाची तिथे भेटत गेली. अच्छा. नटरंगच्या निमित्ताने पण हा नंतर नटरंग अकॅडमी म्हणून आम्ही सुरू केली. हा हा त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी आम्हाला कोणी कोणी नवीन नवीन पाहुणा आम्ही आणायचो त्या कार्यक्रमाला. अजून चालू आहे नटरंग अकॅडमी. प्रशांत दामले जतीन पांडे म्हणून आमचा सहकारी येतो, हे काम पाहतो. इथे प्रशांत दामले, मोहन जोशी, भरत जाधव, त्या अकॅडमीचं बरेच स्वरूप काय, म्हणजे काम लीला गांधी. काम काय प्राजक्ता करते माळी ती पण आहे अकॅडमी? त्या ह्याच्यामध्ये प्राजक्ता माळी पण आहे. ती त्यावेळेस तिथं शिकायला यायची डान्स नटरंगमध्ये. अच्छा. म्हणजे आणि तिथे खूप कार्यक्रम कुठले चालतात, काय स्वरूप आहे त्या लहान अकॅडमीत? लहान मुलांना सगळं शिकवतात, डान्स शिकवतात अच्छा. किंवा चित्रकला, त्यांची शिबिरं घ्यायची किंवा मुलांमध्ये कलागुण विकसित करायचे, हा त्या अच्छा. नटरंगचा हेतू होता. दरवर्षी ते असा कार्यक्रम 1 महिना शिबिर घेतात अच्छा. एप्रिल मे मध्ये. आणि मेच्या शेवटी 31 मेला त्यांचा पुरस्कार असतो. बापट अध्यक्ष होते, मी उपाध्यक्ष होते, हे होते शरद देशपांडे. आणि असा भरपूर 1,500-2,000 मुलं असायची. तेवढे पालक. बालगंधर्वला दरवर्षी अजूनही होतो तो कार्यक्रम. आता आम्हाला फार जमत नाही आता वेळ आम्ही द्यायला जात नाही तिथे. म्हणून, पण पुष्कळ सगळे नवीन कलाकार सगळे त्याच्यामध्ये आणि होतात ते. मला एक सवय होती की मी प्रत्येक भाषणामध्ये काहीतरी एखादी गोष्ट सांगत असे. अच्छा. त्या गोष्टीचं लोकांना फार आकर्षण असायचं. हम्म. आणि आता मुलं मुलं केवळ मुलंच नाही तर मुलांचे पालक सुद्धा गोष्ट ऐकायला बसलेले असायचे. अच्छा. आणि त्याच्यातून एक पालकांचा संच तयार होत गेला. आणि जेव्हा हिची निवडणूक होती तेव्हा तो अख्खा संच आम्हाला त्या कामाला उभा राहिला. अच्छा. करताना राजकीय कुठल्या डोक्यात ठेवायचं नाही, पण लोकांमध्ये जायचं, बसायचं, बोलायचं. मुलं असतील तर मुलांशी गप्पा मारायच्या. आई वडिलांशी बोलताना मुलांकडे दुर्लक्ष करायचं नाही, असं मी एक मनाशी ठरवलेलं होतं. हम्म. मी गेलो की त्या मुलांची चौकशी आधी करतो. परिणामी पोरं माझ्या भोवती फिरत असायची. अच्छा. मुलं फिरतात म्हणून आई वडीलही फिरायचे. अच्छा. तेव्हा ते अ, नातवंड पण त्यांच्याबरोबरच असतात जास्त. नातवंड की आता त्यांच्याबरोबर जास्त त्यांच्या मागेच असतात. नातवंडांना अच्छा. त्याच्यावर सवय झाली गोष्टीची. सारखी गोष्टी, अब्बा गोष्ट सांगा. अ, किरणजी, अ, पुढे असं मला विचारायचं आहे की हे सर्व प्रचंड उद्योग सांभाळताना तरी दुधाचं नाही लागलं. लेखनाचं कसं काय सुरू केलं? म्हणजे लेखनाची प्रेरणा, आणि तुमचे विषय अगदीच वेगवेगळे आहेत म्हणजे लेखनाचे, तर त्याबद्दल काही सांगा. मुंजीचं पुस्तक किंवा त्यास त्यास असं कसं तुम्हाला ते काढावं असं वाटतं? एक म्हणजे 16-17 वर्ष मी कमलदूतचं काम केलं, पाक्षिक कमलदूत. हम्म. ते सर्वस्वी मीच होतो. अच्छा. बापट संपादक होते, पण ते सुरू मी केलं आणि कायम ते चालवलं नियमित, एकदाही खडावून दिला नाही. दर 15 अच्छा. दिवसांनी एक लेख केली होती त्याच्यात. आणि त्यानिमित्ताने काही वाचन व्हायचं. दुसरं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा, मी तो वेळ कुठे वाया घालवायचा नाही. अगदी 5 मिनिटं मध्ये मिळाली तरी मी वाचत असे. अच्छा. आता इतकं वाचन होत नाही, पण तेव्हा ते वाचलेलं असायचं, त्याच्यातून विषय यायचे. आणि बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकल गोष्टी काही घडलेल्या असायच्या.
म्हणजे म्हणजे माझ्या पुस्तकात एक औक्षवंत वाशा नावाची एक गोष्ट आहे. अच्छा. तुम्हाला मी पुस्तकं पाठवीन. हम्म, तर हम्म. त्यातला निम्मा भाग हा खरा आहे आणि त्याला थोडस जरा त्याला पुरवणी लावलेली आहे. अच्छा. म्हणजे एकदा त्या कथेचा केव्हा तरी पुन्हा उल्लेख करेन मी. हम्म, हम्म. तर अशा पद्धतीने अनुभव प्रत्यक्षात आलेत. आता मुंजे सहज सोपी हा विषय अशा करता होता की मी एका मुंजीत बघितलं की त्या ब्राह्मणाला काही येत नव्हतं. हम्म. तो दरवेळेला फक्त गायत्री मंत्र म्हणायचा आणि ओम नमो म्हणायचा. अच्छा. स्वाहा गायत्री मंत्र म्हणायचा, स्वाहा म्हणायचं आणि काही त्याला येत नव्हतं. मी निदान म्हणजे करावी किंवा करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण हम्म, हम्म. ज्यांनी करायचे करून घेत आहेत त्यांनी निदान पैसे दिले तर बघितलं तर पाहिजे काय करतोय ते. त्या बरोबर. वडिलांना कळत नाही, आईला कळत नाही, म्हणजे काय काय संस्कार चाललेत ते लोकांपर्यंत पोचवावं असं डोक्यात आलं म्हणून ते म्हणजे सहज सोपी आणि विवाह मार्गदर्शक अशी 2 पुस्तकंही त्याच्या निमित्ताने आणली आणि ती फुकट दिली लोकांना. 2,000 प्रती दिल्या मी. आणि मला तिचाच बरं वाटतं की लोक कॅलिडो. अजून कुठे भेटले की सांगतात. अच्छा. किरणजी, तिचाच कॅलिडोस्कोप ह्या हो. पुस्तकाचं काय, त्याबद्दल सांगा जरा. त्या पुस्तकामधल्या ठीक आहे, पुढचं वरचं. पुस्तक घेऊनच बसलो मी. त्या पुस्तकामधल्या प्रत्येक कथेमध्ये त्या स्त्रीला महत्व आहे. तिने काय केलं त्याच्यामध्ये हम्म, हम्म. आणि किंबहुना त्या कथेमधल्या स्त्रियांचा त्या कथेवरती प्रभाव आहे. अच्छा. पुरुष असेल त्याच्यातला पण तो नावाला चटणी लोणच्यासारखा आहे अच्छा. आणि म्हणून ते तिचा कॅलिडोस्कोप असं त्याचं नाव ठेवलं. एक क्षमा नाही म्हणताना तो क्षमा कोणाची नाही म्हणतो, तर तो स्वतः आत्महत्या करतो पुरुष. हम्म, पण हम्म. प्रत्यक्षात त्या स्त्रीपासून सुरू झालेलं त्याचं काम आहे ते. मैत्री पण अशी ते रंगपंचमी आहे. रंगपंचमीचं वाचन काल केलं आपल्या कॅप्टन सुनील कर्वे यांनी. नाही, हा, हा. रंगपंचमी यांनी केली. हा, रंगपंचमी यांनी आपल्या सलगरांनी वाचन केलं सलगरांनी काल. वाचलं. अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामधल्या त्या केल्यात. किरणजी, तुमच्या कथा ह्या सर्वस्वी काल्पनिक नसतील असं एक माझं मत आहे. आता स्त्रियांबद्दल लिहिलं तर कुठेतरी त्यात सत्याचा बिंदू असेलच. हो, असतो ना. अच्छा. आता पुन्हा कुठेतरी आलेलं असतं ते. औक्षवंतवामध्ये तुम्हाला सांगतो, लोक मला विचारतात की वातावरण तुम्हाला कसं माहिती तिथलं. हम्म. मधलं प्रत्यक्ष वातावरण तुम्हाला कसं माहिती? कल्पनेने कोणी लिहू शकत नाही. बरोबर. बरोबर आहे म्हणलं तुमचं. आमच्याकडे एक सय्यद नावाचे आरोग्य खात्याचे एक इन्स्पेक्टर होते. हम्म, हम्म. त्या सय्यदांना एका ठिकाणी एक जमीन प्लॉट घ्यायचा होता त्या अच्छा. गाडीखान्याच्या मागच्या बाजूला. आणि तो प्लॉट एका घरवाल्या बाईंचा, म्हणजे या ज्या वेश्या असतात त्यांच्याकडे ज्या घरवाल्या असतात त्या बाईंच्या मालकीचा होता. अच्छा. म्हणजे सय्यद मला म्हणायचे की तुम्ही माझ्या बरोबर चला, आपण त्या बाईकडे जाऊ भेटायला. अच्छा. मग सय्यद आणि आम्ही तिथं जायचो. त्या बाईंची त्यांची बोलणी व्हायची. असं करता करता तो प्लॉट एकदा सय्यदांनी घेतला. पण तो हम्म. घेईपर्यंत जे 3-4 महिने होते ते प्रत्येक वेळेला मला घेऊन जायचे. अच्छा. आणि मग त्या निमित्ताने जे काही लक्षात आलं, कधी सकाळी गेलो होतो, कधी दुपारी गेलो त्यांच्याबरोबर. सय्यद म्हणायचे तुम्ही असलात की मला कोणी नावं ठेवणार नाहीत. मी म्हणायचो सय्यद बरोबर आहेत म्हणजे मला कोणी नावं ठेवणार नाही. असं अशा पद्धतीने. पण तिथलं वातावरण लक्षात आलं आणि मग परम्युटेशन कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये खूप आहेत. तो जो एक सिनेमामध्ये येऊन गेला याच विषयावरचा, अच्छा. मला तर आठवत नाही, पण त्याच्यामधलं वातावरण बरंचसं बरोबर होतं त्याप्रमाणे. तर त्याला पुढे थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्याला वळण घेतलं त्या गोष्टीला. अ, किरणजी, अद्भुत कथा काय आहे? अद्भुत कथामध्ये सुद्धा थोड्या आपल्या डोक्याच्या बाहेरचं. अच्छा. म्हणजे दरवेळेस त्याच्यामध्ये काही फार चित्त चक्षु चमत्कारिक असेल असं नाही. हम्म, हम्म. पण आता वर्तुळमध्ये ती एक मुलगी आहे आणि तिच्या आजूबाजूला फिरणारं सगळं वातावरण आहे आणि तो एक मुलगा तिचं आयुष्य नासवायचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षामध्ये त्याला स्वतःला शिक्षा होते. हम्म, हम्म. आणि चोडकम्मा ही आमच्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट आहे. अच्छा. मैत्री पण अशीच आहे. अश्वमेध मध्ये सुद्धा तो जो घोडा घेऊन जाणारा जो असतो बाहुबली, हम्म, हम्म. त्या विषयातली गोष्ट आहे ती जुनी. आणि अशा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे असं घडू शकतं का? कदाचित घडेल किंवा घडणार पण नाही. पण ते काहीतरी वेगळ्या बाबीचा स्पर्श त्याला झाल्यामुळे ते पूर्ण झालेलं आहे. मग ती वेगळी गोष्ट कोणती की जी आपल्या
आपल्याला कळण्याच्या पलीकडची अनाकलनीय आहे, म्हणून ती अद्भुत कथा. किरणजी, राजकीय किस्से लिहिण्याचं तुम्हाला कसं काय वाटलं? म्हणजे एवढा खरं प्रदीर्घ प्रवास आहे तुमचा, आणि मला ते ते म्हणजे कसं वाटलं ते तर जाणून घ्यायचंच आहे. हं. पण ते पुस्तक आल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया काय उमटल्या ते मला आणखी जाणून घ्यायचं. या खऱ्या खऱ्या घडलेल्याच घटना आहेत सगळे हो. त्यातल्या. त्याच्यामुळे लोक स्वतःला शोधत होती ते प्रत्येक गोष्ट. हा. त्याच्यामुळे राजकीय लोकांनी बळच घेऊन घेऊन वाचल्या, तर आपण तर नाही ना कुठे. काही काही जण आहे त्यांना कळलं पण की ती आपल्यावरच गोष्ट लिहिली आहे, पण त्यांनी काही दर्शवलं नाही मग. काहींना आनंद झाला, काहींना उत्सुकता होती, आणि काही मंडळींना असं वाटलं की आमची खोडी काढण्यासाठी यांनी केलेलं हो आहे. ना, यांनी मुद्दाम आमच्यासाठी आमच्या अजून खोड्या लिहिली. खोड्या काढायची सवय मला होती थोडी बारीक बारीक. बारीक आहे, भरपूर आहे. किरणजी, पण सुरुवात कशी केली तुमच्या डोक्यात कसं आलं हे पुस्तक व्हायला हवं? ते दरवेळेला काहीतरी घडत जायचं ना, मग ते कुठेतरी एक दोन ओळी लिहून ठेवायचे फक्त. अच्छा. मला त्याच्यातली सगळ्यात आमचा एक कार्यकर्ता गुरुवार पेठेमधला होता, त्याचं आणि बापटांचं भांडण होतं, आणि अच्छा. बापटांचा प्रचार करत आम्ही चाललो होतो. हम्म. आता तो म्हणला की मी माझ्या इथे थांबा म्हणला औक्षणाला. अच्छा. आम्ही सगळं ते आमचं सगळं लटांबर सगळं आमचं घेऊन आम्ही तिथे गेलेले, थांबलो त्याच्या दारामध्ये. हम्म. म्हणलं अहो बापट, तुम्हाला म्हणलं मी औक्षण करणार होतो पण माझी बायको गेली बाहेर हो. म्हणजे पहिली गोष्ट. बापट म्हणजे मग जाऊ पुढे म्हणला मी हार आणलाय ना. अच्छा. तरी पुढ्यातून हार काढून दिला त्यांनी ₹2. तो बापटांच्या गळ्यात पण काही ना. गळ्यात कसा. छोटच हार आणून ठेवलं. त्याला जे म्हणायचं होतं ते त्यांनी बरोबर म्हटलं. अच्छा. बापट शेवटी म्हणले आण इकडे आण, इकडे आण हार. बापटांनी तो हार हातात घेतला आणि आम्ही पुढे गेलो. अच्छा. म्हणजे छोटासा कार्यकर्ता सुद्धा एखाद्यावर सूड उगवायचा असला तर कसा उगवू शकतो. बरोबर. त्यांनी बापटाला दाखवून दिलं की बोलून मी तुमचं औक्षण केलं नाही, मी तुम्हाला नीट हार घालून दिलेला नाही, तुम्ही पडणार असं त्याला म्हणायचं होतं. हे सगळं मी नंतर परत बोललो त्याच्याशी लावून. तो म्हणला मला त्रास दिला, मग नको का त्यांना त्रास द्यायला तुला. किरणजी, आता आपण तुम्ही केलेले जे निरनिराळे उद्योग आहेत तिकडे वळूयात. हं. तर पहिली म्हणजे ते सगळंच असं नेहमीच्या चाकोरी बाहेरचं आहे. उदाहरणार्थ सायकलवरून मुलांना शाळेत सोडणं, हे काय एक्झॅक्टली आहे? पूर्वी काही रिक्षा फार नव्हत्या. हा. ही साधारण 71-72ची गोष्ट आहे. हम्म. आणि आपलं कॉलेज आणि सगळं सांभाळून आपल्याला काम काय मिळेल अशा शोधामध्ये होतो. अच्छा. पहिल्यांदा जोगळेकर म्हणून मला भेटले. हम्म. त्यांची मुलं शैलेश आणि विदुला, हम्म. अशी 2 मुलं त्यांची. तर त्यांना रानडे बालक मंदिरला सोडायचं आणि घेऊन यायचं असं काम. अच्छा. पगार ₹40. अच्छा. असा ठरला. पण मी मुलांना सायकलीवर पुढे नळीवर बसवायचं, घेऊन एक खुर्ची करून घेतलेली होती. हम्म. त्या खुर्चीमध्ये बसवायचं. एक मुलगा पुढे, एक मूल पुढे, एक मूल मागे. हम्म. त्यांना मी शाळेमध्ये सोडवायचो. शाळेत सोडून पुन्हा घेऊन यायचो. त्यांचे काय अच्छा. अभ्यास असतील ते बघायचे, ते लिहायचे आणि पुन्हा घरी द्यायचे शाळेत. पुढच्या काळात हे सगळं रिक्षावाल्यांनी हायजॅक केलं. तर अच्छा. मला आनंद कुठला होता की ती मुलं माझ्याशी गप्पा मारायची, अच्छा. आणि त्या मुलांशी मी बोलत बोलत सायकल चालवायचो आणि गोष्ट त्यांना गोष्टी सांगायचो हम्म. वेगळ्या वेगळ्या. आजही मुलं आता खूप मोठी झाली आता ती. अच्छा. मुलं आजही मला भेटली कुठे की बापून नमस्कार करतात, म्हणतात तुमच्या गोष्टींनी आम्ही तरलो. अच्छा. त्यांना त्या गोष्टी अजून आठवतात लहानपणच्या. असं सायकलीचा प्रयोग तो काही दिवस केला. पण दुसरं वाहन काही तेव्हा नव्हतं आपल्याकडे. हम्म. पुण्यामध्ये स्कूटरला नंबर लावायला लागायचे तेव्हा. ते अच्छा. स्कूटर फार आलेली नव्हती, हम्म. रिक्षा फार नव्हत्या. आणि पुढं त्या मानाने विचार केला तर तसं पुन्हा फार इतकं गजबजलेलं नव्हतं. हम्म. आज मला माझ्या नातवाला सायकल घेऊन बाहेर जा म्हणायची भीती वाटते. बरोबर. इतकं अंतर आहे. किरणजी, त्यानंतर फटाक्यांचं कसं काय आलं डोक्यात? ते पुणे विद्यापीठाने एक स्कीम काढली होती विद्यार्थ्यांसाठी, हम्म. कमवा आणि शिका. हम्म. त्या योजनेमध्ये त्यांनी फटाके विक्री असं त्यांनी सुरू केलं. मग ते अच्छा. फटाके घरोघर जाऊन विकायचे होते. हम्म. मी आणखीन 2 मुलांचं माझ्याबरोबर घेतलं आणि तिघं चौघं आम्ही एकत्र झालो. आपल्या ओळखीतली पहिल्यांदा नावं शोधून काढली. कोणाकडे कोणी जायचं, कसं जायचं, केव्हा जायचं, त्यांच्या वेळा काय असतील याचा अभ्यास करून त्याप्रमाणे आम्ही एकेकाच्या घरी जाऊन फटाके त्यांना दिले. त्यात सगळ्यात मोठा उद्योग आम्ही असा केला की मातीचे जे भुईनळे असतात, आता हम्म. फारसे वापरामध्ये नाही येत, फ्लॉवर पॉट म्हणतो ते, हम्म. तेव्हा मातीच्या भुईनळ्यांची खूप प्रथा होती.
हम्म. आणि लक्ष्मीपूजनाला लोकांना मातीचे भुईनळे व्यापाऱ्यांना आवश्यक असायचे. त्यांना वाटायचं की मातीचाच भुईनळा पाहिजे. अच्छा. अजून एक जुना व्यापारी असेल तर तो लक्ष्मीपूजनाला मातीचा भुईनळा आणतो. अच्छा. मग आम्ही काय केलं की आम्ही अख्खा ट्रक, आम्ही भुईनळा घेऊन एक ट्रक पुण्यामध्ये येत होता. हम्म. त्याला ऑर्डर देणाऱ्या माणसाने पैसे दिले नव्हते. हम्म. आम्ही त्याला म्हटलं, तू आम्हाला माल द्या, आम्ही तुला 24 तासात पैसे देऊ. हम्म. आणि तो ट्रक सगळा अख्खा अडवून आम्ही ते सगळे मातीचे भुईनळे विकले. प्रचंड पैसे मिळाले आम्हाला त्याच्यात. अच्छा. पण ते पैसे मिळाले तर आमच्या पुणे विद्यापीठाच्या लोकांना काही आवडलं नाही. अच्छा. त्यांनी आम्हाला द्यायचं जे कमिशन होतं बाकीच्या फटाक्यांवरचं, ते त्यांनी आम्हाला 25% कबूल केलं होतं आधी. ते हम्म. 5% दिलं. म्हटलं, मातीचे भुईनळे घेऊन विकणं हा काही विद्यापीठाचा प्रकार नव्हता, हा आमचा स्वतंत्र होता. हम्म. जे विद्यापीठाकडे कडून घेऊन फटाके विकले त्याचं तुम्ही आम्हाला 25% दिलं पाहिजे. बरोबर. पण ते काही ऐकेनात. शेवटी लोक निदर्शनं आंदोलनं करावीच लागतात. हो. त्याप्रमाणे तिथे ती केली. आणि आता ज्या रुपालीताई ठोंबरे आहेत त्यांचे वडील आणि काका असे दोघं आमच्या बरोबर होते. हम्म. मग आम्ही तिथं जाऊन थोडासा दुबा करायचा प्रयत्न केला. त्यांना लक्षात आलं की पोरं काय आपलं आता ऐकणार नाहीत. हम्म. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला 25% कमिशन दिलं. 2 वर्ष आम्ही हा उद्योग केला. त्याच्यानंतर नवीन उद्योग. अत्तर आणि सेंट विक्रीचं कसं काय आलं? ती आमची एक बहीण आहे, सुषमा गोखले म्हणून. हम्म. तर तिथे मद्रास आणि त्या ठिकाणी सगळीकडे तिचे संपर्क होते. हम्म. त्या संपर्कातून तिच्याकडे मोठ्या प्रमाणात माल आला अत्तर आणि सेंट विक्रीचा. हम्म. तो याच्यावरती क्रेडिटवर आला की 3 महिन्यांनी पैसे द्या, 4 महिन्यांनी पैसे द्या. तर खूप छान अत्तराणी होती. मग आता ती म्हणाली की मला याच्यात मदत करा. आता मदत करा म्हणजे काय, तर ती विकून द्या. अच्छा. ते विकायला दुकानदार घेणे शक्य नव्हतं, कारण दुकानदाराला आणखीन स्वस्तामध्ये मिळतात. बरोबर. मग आम्ही नेहमीप्रमाणे आमची टीम कामाला लावली. प्रत्येकाला, हे तुला घे आणि तू एवढं विकलंस की तुला इतकं देईन. आम्ही स्वतःकरता काही ठेवलं नाही. आणि त्या पद्धतीने मी पण घरोघर गेलो आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. इसेन्स, सेंट, त्यावेळेला अत्तर, उदबत्त्या होत्या माझ्याकडे, शिवाय कापूर, असं काही आणखी ऍडिशनल काही त्याला जोडीला घेतला माल काही, आणि असा तो विकला. 1च वर्ष केला तो उद्योग, पण तो केला. आणि एक आणि सवय होती. हा. समजा तुमच्या घरी आलो आणि तुमच्या घरी कॅरम दिसला एखादा छान, पण त्या कॅरम वरती धूळ येते, याचा अर्थ तुम्ही वापरत नाही. हम्म. तर तुम्हाला विचारणार मी, अतुलजी तो कॅरम विकायचा आहे का तुमचा? तुम्ही म्हणता बरं झालं, अडगळ जाईल घरातली. हम्म. मग मला, तो मी तुम्हाला 25 रुपये देऊ शकणार असतो, पण तुम्ही मला 10 रुपयात देता तो. हम्म. मी तो कॅरम बाहेर घ्यायचा आणि लगेच विकायचा. अच्छा. या पद्धतीने मी कुठल्याही वस्तूच्या खरेदी विक्रीमध्ये मी उतरायचो. आणि असं करताना एकदा झाली माझी फजिती. ते अच्छा. लिलावामध्ये, मंडईमध्ये 40-40चा एक असा ढीग असतो हम्म. फळांचा. हम्म. 40 लिंब, 40 संत्री किंवा 40 कलिंगड. ते कलिंगडांचा लिलाव सुरू होता. हम्म. ते गेलो आणि मी 12 रुपये माझा त्यावेळेचा आवाज दिला. मग हम्म. 12 रुपये 1, 12 रुपये 2, 12 रुपये 3. 71 सालची गोष्ट आहे. आणि तो हम्म. 40 कलिंगड मला घ्यावी लागली. अच्छा. खपायला लागली नंतर. 40 कलिंगड घरी आणता आणता मी घामाघूम झालो. मग पुढे लोकांना ती वाटली. अच्छा. फुकट फुकट वाटली. आमचे वडील म्हणले, असला व्यापार तुझा काही कामाचा नाही. असं किरणजी, मग बांधकामात कसे गेलात? लोक काहीतरी संधी देतात आणि मग जातो आपण, असं होतं. स्वतःच घर आधी. माझं घर बांधलं मी. पण त्याचा त्याच्यानंतर मी, अनुभव काय होता तुम्हाला नक्की, म्हणजे कसं काय? एक तर आपल्याला टेक्निकल माहिती असलीच पाहिजे. अच्छा. किंवा टेक्निकल माहिती असणार नाही, तो भले तुम्हाला काम न करता येईल पण माहिती असली पाहिजे. हा हा. म्हणजे बिल्डर सगळे श्रीमंत कसे होतात एकदम, असा हम्म. विचार मनामध्ये आला आणि म्हणून त्या बांधकामाच्या उद्योगामध्ये शिरलो. अच्छा. त्याच्यात शिरल्यानंतर मग मी पद्मावतीला 2 आउट हाऊस बांधून दिली. हम्म. एका 2 बंगल्यांचं रिपेरीचं काम केलं. हम्म. हम्म. आणि या प्रत्येक कामामध्ये पैसे कसे मिळतात, तर साधारणपणे प्रचंड पैसे लोक खातात. अच्छा. इतके पैशाची गरज नसते. हम्म. हम्म. आणि आता आपण बांधकाम घेतो, एखादा फ्लॅट घ्यायचा झाला तर 10,000 रुपये, 12,000 रुपये फुटानी पैसे देतो. हम्म. त्यातले बांधकामाला फक्त 2,000-2,100 रुपयांनी लागतं, काम लागतं जास्तीत जास्त. अच्छा. 2,100 रुपयाच्या पुढे खर्च नाही बांधकामाचा. हम्म. आणि त्यात क्वालिटी कमी जास्त करतात बिल्डर मंडळी. हम्म. दाखवताना फ्लॅट वेगळा दाखवायचा, देताना वेगळा द्यायचा. हम्म. कात्रजला काही काम केलं मी असं मला मिळालेलं. हम्म. आणि एकदा एक काम चांगलं केलं तर पुढचं काम तुमच्याकडे चालत येतं आपोआप. आणि हाताखाली माणसं त्यांनी जमवली ती टीम. जमवली ती टीम. एक अच्छा. सुतार, एक
काय ते म्हणतात ते प्लंबर, एक असे काही काही लोक त्यांनी प्लंबर, गवंडी, एक सगळी टीम केली होती अशी. आणि त्या टीमला काम द्यायचं. त्यांच्याकडनं सगळं काम करून घ्यायचं. त्यांना मध्ये कोणी दुसरा माणूस खाणारा नव्हता आणखी हम्म. एजंट. आता कशी ती पायरी पायरी असते की बिल्डर असतो, तो बिल्डर ऑफिसमधून खाली उतरतच नाही. बरोबर. कोणी मॅनेजर कम असिस्टंट असतो, तो सगळं पाहतो. मग ते मालाची खरेदी कोण करणार याच्यावरती थोडं अवलंबून असतं. तर माल जर खरेदी करायला त्या कारागिराला दिला, तर हम्म. आता कारागीर पण नीट वागत नाही. त्या कारागीर माल बघून घ्यायचा, हम्म. साहेब हा घ्या, हा चांगला पडेल आपल्याला. मग मी त्याला दहशत करायचो, 6 महिन्यांनी पैसे देईन तुझे, देणार नाही आधी. अ, मान्य करायचे लोक, पण प्रत्यक्षात चांगला माल आणून बसवायचे. पण बरोबर. अप्पाबळवंत चौकातलं आप्पावळ चौकातलं घर माझं मीच बांधलेले असत. अच्छा. जागा ती खरेदी जागा करण्यापासून खरेदीपासून सगळं तिथे तर भूताची अफवा होती त्या जागेवर. अच्छा. घेतच नव्हते जागा. तिथे एक बकुळीचं झाड होतं पूर्वी, त्याला हम्म. म्हणे का कोणी बाईंनी आत्महत्या केली आहे, तिथं भूत भूत तिथे आहे. अच्छा. आणि ती जागा विकली जात नव्हती. हम्म. पुण्यातल्या एका नामवंत बिल्डरच्या आणि त्याच्या एका भागीदाराच्या दोघांच्या पार्टनरशिप मध्ये होती, हम्म. प्रभात टॉकीजच्या बरोबर पाठीमागे. आणि ती जागा त्यांच्याकडूनही कोणी विकत घेईना. अशात आम्ही गेलो. हम्म. 30 लोकांच्या वचनचिठ्ठ्या किंवा ह्या झालेल्या होत्या त्या ठिकाणी, विसर पावत्या. विचार पावते. हम्म. तो म्हणला याच्यातली सगळ्यात मोठी कमीत कमी जी आहे ती 1,30,000 आहे. हम्म. तू मला ₹1,25,000 दे, हम्म. तुला मी 3 महिन्याची मुदत देतो. हम्म. 3 महिन्यात तू माझा व्यवहार पूर्ण कर. हम्म. आता याच्यापुढे मी बघणार नाही त्याच्याकडे. हम्म. म्हटलं चला घेऊ आपण. म्हटलं सगळ्यात जास्ती 30वी पावती जी होती ती हम्म. 3,25,000 होती. अच्छा. त्याच्याकडे जाऊ, त्याला सांगू तू बाबा विसर पावती करून दिली आहेस, तू आता चल त्या ठिकाणी, जागा घ्यायला चल, व्यवहार पूर्ण कर. हम्म. असं 30 लोकांनी ते नाकारलं, आम्हाला नको जागा, नाही म्हणजे पैसे बुडले तरी चालतील. अच्छा. मग मला ते घेणं भाग पडलं. अच्छा. मग मी काय इकडची तिकडची लफडी करून भिशा उचलून कोणाच्या खिशातले पैसे तू आज मला सध्या वापरायला दे, मग बघू. असं करत करत मी ती जागा घेतली आणि ते छान घर बांधलं माझं पुढे. त्या अच्छा. जागेची किंमत अंदाजे 4 कोटी रुपये. अरे वा. आणि माझं घर बांधून झालं अवघं 2,30,000. अच्छा. आणि 1,30,000 25 रुपये वर्ष राहिली होती ती. 25 वर्ष राहिलो तिथे. अच्छा. मला भूताचा भय सुद्धा दिसला नाही तिथे. ती भरभराट झाली आमची भरभराट तिथे. झाली आमच्याकडे भरपूर. म्हणजे हिचं 2 वेळा नगरसेवक पद झालं. मुलगी आमची याची UPSC मध्ये आली. अच्छा. ऍडिशनल कमिशनर म्हणून काम करते पुण्यात, IT ला, इन्कम अरे टॅक्सला. वा. सगळं. किरणजी, यानंतर मला जाणून घ्यायचंय ते कॅटरिंग बद्दल. आणि पुणे साहित्य संमेलनातली काहीतरी एक छान घटना आहे, सांगतो तर ना. ती सुद्धा तुम्ही सांगावीत असं वाटतं. केटरिंग हा तसा अपघाताने आलेला गोष्ट आमच्याकडे. अच्छा. केटरिंग हे माझ्या डोक्यात नव्हतं. पण माझ्या घराची वास्तुशांती जेव्हा होती, त्या वास्तुशांतीला संध्याकाळी रिसेप्शनला लोक बोलवली होती. साधारण आपण खूप लोकप्रिय असलो तर 65% लोक येतात बोलावल्यापैकी. अच्छा. गणित आहे. म्हणजे आपण खूप लोकप्रिय होत म्हणायचे. माझ्याकडे त्या दिवशी 90% हजेरी झाली. अरे बाप. आणि माझा आचारी बटाटे वडे करता करता पळून गेला. आता आलेल्या लोकांना काय देणार. मी आजूबाजूच्या दुकानांमधून सगळ्या ठिकाणी माणसं पाठवून त्यावेळेला इतकी सहजासहजी सगळं खाणं पिणं पुण्यामध्ये मिळत उपलब्ध नव्हतं नव्हतं. तेव्हा. सामोसे वगैरे सगळे गोळा करून आणले हम्म. आणि ते लोकांना मी दिले गरम करून. मग खाऊ घातलं लोकांना, पण कोणाला तसं वाठवलं नाही करून. हम्म. आणि त्याच्यानंतर डोक्यात आलं की अरे हा तर फायदेशीर धंदा आहे, करून बघू आपण. हम्म. मग 2 मला आचारी मिळाले चांगले, हम्म. आणि त्यांच्याबरोबर मी काही दिवस काम केलं. हम्म. त्याच्यात एक दिवस असं झालं की माझ्या स्वतः एका शिक्षकांच्या घराची वास्तुशांत होती अच्छा. नगरला. आणि तिथे मी पाठवलेली जोडी गेलीच नाही काम करायला. हम्म. मला फोन आला त्यांचा की कोणी झालं नाही, आमचे पाहुणे येतील तर त्यांना जेवायला काय घालायचं. हम्म. मग मी उपलब्ध असलेल्या एका बाईंना घेऊन, माझी त्यावेळेला स्कूटर होती छोटी, हम्म. M50, ती घेऊन मी तिथे गेलो. आणि मी माझं सगळं केटरिंगचं माझं कौशल्य पणाला लावलं आणि त्यांचा तो कार्यक्रम उरकला. अच्छा. त्यांना नाराज होऊन दिलं नाही. फार काही चांगलं झालं असेल असं मला वाटत नाही, पण गुरुजी काही बोलले नाही फार आमचे. अच्छा. पण त्याच्यानंतर लक्षात घेतलं की दुसऱ्या माणसाचा जीव इथे टांगणीला लागतो, आपलाही लागतो. हम्म. तेव्हा हे काम आपल्याला नको. पैसे मिळतात की हा भाग वेगळा आला, पण त्या समोरच्या माणसाला आपण आनंद देऊ शकत नाही ना. मग तो देता येणार नसेल तर तो व्यवसाय नको म्हणून तो बंद करून टाकला. साहित्य संमेलन. आणि साहित्य हा. संमेलनामध्ये याच्या टीमपैकी एक कर्वे म्हणून आमचा एक मित्र होता. हम्म.
तो एका आचार्याला घेऊन आला आणि साहित्य संमेलनामध्ये 2.5 दिवस आमचा 3 दिवस स्टॉल होता. अच्छा. तिथे एक मजा झाली. या स्टॉलचे लिलाव सुरू होते हम्म. आणि ते लिलाव 2.5 दिवसाकरता किती भाडं देणार अशा पद्धतीने लिलाव. त्या 2 स्टॉल होते. हम्म. ते मी पार्टनर मला मिळवला होता आणि आम्ही ते स्टॉल 800 रुपयामध्ये घेतले. 3 दिवसाला 800 रुपये भाडं. अच्छा. 74ची घटना आहे. हम्म. 74 साली 800 रुपये खूप झाले. तर हो. इकडच्या स्टॉलला 800 आणि तिकडच्या स्टॉलला 800, हम्म. असं 1600 रुपयामध्ये मी लिलावामध्ये बोललो. हम्म. त्यावेळेला आत्ताचे जे नामवंत सगळे केटरर आहेत, म्हणजे हम्म. श्रेयस हॉटेल पासून सगळे, हम्म. तिथले कोणी 600 रुपयाच्या वर काही पैसे द्यायला तयार नव्हते. अच्छा. आम्ही 800ला घेतल्यानंतर आम्हाला परत लोक भेटली की आम्ही तुम्हाला तुम्ही 100 रुपये नुकसान खात असाल तर आम्ही घेतो तुमचं, तुम्हाला काही नुकसान जास्त होणार नाही म्हणजे. मग हम्म. मी म्हटलं आम्ही लढू, काय होतं ते बघू आम्ही कसं होतं. हम्म. आम्ही आणखीन काही प्रयत्न केले. पुण्यात डायनोरा टीव्ही पहिल्यांदा आला होता. अच्छा. त्या डायनोरा टीव्हीच्या बगाडियांना जाऊन भेटलो. हम्म. त्यांना म्हटलं तुमची जाहिरात द्या, इथे प्रचंड माणसं येतात, तुम्हाला धंदा मिळेल भरपूर. हम्म. टीव्ही लोकांना माहिती नाही, तर जाहिरात द्या. ते म्हणले काय करायचं. म्हटलं तुमचं ज्याल तुम्ही ते मटेरियल द्याल ते आम्ही तिथं लावू, तुमच्या हम्म. स्टॉल पाशी दोन्ही. आणि त्याच्याकरता म्हटलं तुम्ही आम्हाला भाडं किती देणार ते सांगा. हम्म. म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे. आम्ही म्हटलं 2,000 रुपये द्या. हम्म. म्हटलं बोलायला काय जाते आपल्याला, आता कुठे हो. लगेच काढून देणार आहे. हम्म. त्यांनी एकूण आवाका लक्षात घेतला आणि त्यांनी 2,000 कबूल केले. अरे वा. मग त्या जोडीदाराला 1,000 रुपये दिले, 1,000 आम्हाला, आम्ही सुटलो त्याच्यातून पूर्ण. हम्म. त्याच्यानंतरच्या पुढे खूप गमती जमती झाल्या. एकदा काय चहा, लोकांसाठी चहा करून ठेवला होता. हम्म. इंटरव्हलला म्हटलं लोक चहाला येतील, हम्म. मग आपण बघू काय करायचं. मग थकून मी पोरांना म्हटलं की मी झोपतोय 15-20 मिनिटं, मला 20 मिनिटांनी उठवा. हम्म. परिस्थिती अशी की कीर्ती शिलेदारांचं गाणं होतं. अच्छा. इंटरव्हल होतं, प्रचंड तोबा गर्दी. हम्म. झोपलेला चहा करून त्यांना पोरांना सांगितलं होतं, त्यांनी चहामध्ये साखरच घातली नाही. आणि मी सगळ्याचा चहा मी सगळ्या चहा लोकांना दिला होता. आणि मग गडबड सुरू झाली, साखर साखर करत. आता काय करणार, कप्पाचे ते याचे कागदी कप तेव्हा आलेले नव्हते, हम्म. आपले चिनी मातीचे कप वापरायचे. हम्म. मला उठवलं, मी म्हणले काय, म्हटलं साखर विसरलो म्हणाले. म्हटलं आता 4 माणसं उभी करा, प्रत्येकाच्या हातात एक एक वाटी आणि चमचा द्या. प्रत्येक रोज साखर म्हटला की बुडूक करून त्याला साखर द्यायची, ढवळून द्यायचं. अशी 4 बाजूला माणसं उभी केली. नवीन चहा एका बाजूला लावला. पण ते मला अजून माझ्या डोक्यात चहा म्हटलं की तो मला आवाज आठवतो लोकांचा, असं गर्दीचा आहे, चहा 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 असं करत आवाज. आता ही गोष्ट लिहिली तर लोक म्हणतील की काही खरं नाही. तर त्याच काळामध्ये आणखीन एक गंमत झाली हम्म. की बटाटे 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 वड्यामधला बटाटा महत्वाचा. तो हो. बटाटा काय अरे बापरे. बटाटाच काय, एकदम हे झालं एकदम होतं त्याचं, एकदम shortage. बटाट्याचं शॉर्टेज. तो बटाटा आता काय करे, बडे कुठून देणार लोकांना. आम्ही हम्म. बटाटे महागाईने अगदी डबल रेटने आणले बटाटे. हम्म. तर मग काय केलं, आम्ही त्याच्यामध्ये रताळं घातलं आणि रताळं घालून बटाटा आणि रताळं असं एकत्र करून त्याचे वडे केले आम्ही. आणि आमच्या पुढे समोर गिऱ्हाईक कोण खायला, तर पु ल देशपांडे. आणि मग असे पुलंनी, अरे वा खास खास भाड्याची पुणेरी वडा आहे खास. खूप छान झालाय म्हणले वडा, काय केलंच रे म्हटलं, आता नंतर सांगेन तुम्हाला. आणि त्याच्यानंतर पुलंनी आग्रह करून करून लोकांना वडे खायला लावले आमचे. अरे वा. आणि इतका मजा वाटली त्याच्यामध्ये. किती किती लोकांनी आठवण काढली की खूप छान वडे झाले होते तुमचे, काय वापरलं. आता ते रताळं कसं काय सांगणार. असे केटरिंगचे काही अनुभव आले. ते हम्म. केटरिंग आणि थोडी सवय अशी की दरवेळेला नवीन उद्योगातलं काहीतरी बघावं काय असतं ते. कंटाळा अच्छा. येतो मला शिकायचा फार. हम्म. म्हणून मग ते केटरिंग बघितलं असं. आणि मग शेवटी डेअरी पर्यंत कसे काय पोहोचले? डेअरी आधी सुरू झाली. डेअरी माझी सगळ्यात पहिल्यांदा डेअरी सुरू झाली. डेअरी अच्छा. सुरू झाली ती 36 वर्ष चालवली मी. अरे वा. 1972ला स्वतःची डेअरी सुरू केली हम्म. आणि ती 2008ला बंद केली. बंद केली ती पार्किन्सनमुळे बंद केली. अच्छा. पण 2008 पर्यंत डेअरीच्या उद्योगामध्ये खूप उपद्योग केले आम्ही. चक्का तयार केला, हम्म. तूप केलं, श्रीखंड द्यायचं श्रीखंड दिलं लोकांना. लोकांना. आणि अत्यंत कमी रेटनी म्हणजे कमी मार्जिनवर दूध देणं. मी सुरुवात, माझ्या धंद्याची सुरुवात मजेशीर आहे ती मला आठवते की जेव्हा हम्म. नवीन धंदा मी सुरू करायचा ठरवला डेअरीचा, तेव्हा मी 800 लोकांना भेटलो बरोबर जाऊन अच्छा. की माझ्याकडून एक माप तरी दूध घ्या. तेव्हा पिशव्या नव्हत्या, 200 ml माप, हम्म. हम्म. एक माप तरी दूध माझ्याकडचं घ्या. तर हम्म. आता 800 लोकांना भेटल्यानंतर मला प्रचंड 4 लिटरची गिरायकं मिळाली. अच्छा. त्या 4 लिटरच्या गिरायकांवर मी सुरुवात केली. हम्म. नंतर 1200 असं करत करत 1200 लिटर पर्यंत गेलो पुढे. अरे वा.
आणि मग पुढे ते बंद केलं. बरेच माणसं वर्ष चालू होतं धंदा. आणि आमच्या बायकोचं सहकार्य त्याच्यामध्ये मोठं. बऱ्याच वेळा दूध नासायचं काही वेळा. हम्म, हम्म. आता थोडं दूध घरात नसलं तर तुम्ही टाकून देऊ शकाल किंवा साखर घालून खाल. पण बरोबर. आमच्याकडे नासायचं म्हणजे ते 80 लिटर 90 लिटर असं दूध नासायचं, 2-2 कॅन. कॅनचे हो. कॅन असायची. मग तर ते करायचं काय त्या दुधाचं नासलेल्या? मग काही नाही, विरजण लावायची त्याला, दही करायचं त्याचं मिक्सर. तेव्हा ते मिक्सर आले होते. ताक करायचं आणि खाली आमच्या तिथे वाडे होते, 2 वाडे खाली. हम्म, हम्म. लोकांना निरोप द्यायचे की या फुकट फुकट ताक वाटायचो आम्ही. अच्छा. लोक विचार, अहो बहिणी, आज ताक नाही का? पण नाही बाबा, तेवढ्यासाठी दूध नका नासू आमचं. दूध नासलं की एक उपद्रवच असायचं मला, काय करायचं एवढं एवढं नसलेलं दुधाचं काय करायचं? आणि चक्का लावणे सुद्धा धोकादायक काम चक्का होतं बरं. लावणं हा पण आवड सगळा तो. खडकमाळला आमचं घर आहे, ते 3 मजली आहे. तर हम्म. त्याच्या बाल्कनीमध्ये वरती एक बांबू टाकायचा आडवा, त्याच्या अच्छा. कठडीवरती उभं राहायचं 2 बाजूला. वरती हम्म, जोडी बांधायची कापडाची. हम्म, खालून यांनी आमच्या हातामध्ये पातेलं. पातेली द्यायची दुधाची, हम्म. म्हणजे दही विरजण लावलेलं ती. विरजण लावलेली, आणि ती त्या जोडीमध्ये ओतायची. तर तुम्ही नंतर थोडं अच्छा. इकडे तिकडे जर झालात तर हम्म. फापरलं तर मग 3ऱ्या मजल्यावरून खालीच येणार. अरे बाप. पण हा बरीच वर्ष केला हा उद्योग. आणि चक्का आमच्यासारख्या लोकांकडे दसऱ्याच्या दिवशी ऑर्डरी असायच्या मॅपकोचा चक्क्याची. वापर करणारा मी पहिला दूधवाला. अच्छा. मॅपकोला मी तिथे चक्का नेऊन ठेवला आणि मग पुढे मी तो दसऱ्याच्या आदल्या दिवशी काढून आणायचो आणि मग लोकांना द्यायचो. किरणजी, तुम्ही स्वतः प्रवास करून हा व्यवसाय पुढे नेलात असं मी ऐकलं. म्हणजे किलोमीटरच्या किलोमीटर तुम्ही स्वतः प्रवास करायचा हे सगळं सामान पोचवाल, त्याबद्दल काय सांग? 30 साल दुधाची किटल्या. माझे ते त्याच्यातले प्रयोग तर फार खूप मला स्वतःला सुद्धा भीती वाटते काही वेळा. 30 किलोमीटरचं माझं रनिंग रोजचं कमीत कमी असायचं. या अच्छा. लाईनीला बरण्या बिरण्या दूध घेऊन टाकायलाच जायचं बरण्या लागायचं. दूध टाकायला जाणे. अच्छा. सकाळी उठलो एकदा 4ला, तर आज सकाळी 11पर्यंत, 4 ते 11पर्यंत काही सुचायचंच नाही. नुसतं दूध इकडे द्यायचे तिकडे द्यायचे, आलेले शिवाय घ्यायचे. मुलं होती बरं का लाईनला मुलं होती, लाईनला. 12-14 मुलं होती हा, शिवाय, पण कोणीतरी हमखास दांडी कोणी मार. ते एक जण नसायचंच पण रोज. आणि एकदा आमची एक पैस लागली. हम्म. म्हणजे आता पुण्याची वाहतूक किती कमी असेल त्याचा तुम्हाला अंदाज येईल. हो. पुढे 3 घागरी बांधायच्या, म्हणजे मध्ये हम्म, सायकलीच्या नळीला एक घागर आणि पुढे हम्म, हँडलला 2 घागरी. हम्म, अशा 3 घागरी घेऊन बांधून त्या शनिवार वाड्याकडून खाली यायचं. हम्म, आणि तिथून आम्ही आद्यभरत दुग्धालय पुण्यातलं आहे, होतं पूर्वी, उद्यान प्रासा आपल्या सुयोगच्या शेजारी, हम्म, तिथे त्या घागरी घेऊन यायचं. तर लोकांनी पैस लावली माझ्याबरोबर की त्या हँडलवरचे हात काढायचे हम्म. आणि शनिवार वाड्याच्या उतारावरून येऊन त्या चढावरशी लेले दवाखान्यापर्यंत जायचं. आणि अच्छा. पडता कामा नाही. हम्म, आम्ही अति हुशार. हम्म, आम्ही घेतलं गळ्यात, ऐकून घेतलं ते गळ्यात आणि हम्म, निघालो घागरी घेऊन. हम्म. आणि पण परमेश्वराची कृपा होती आमच्यावर की आज अतुल ठाकूरांची बोलायचंय तुम्हाला, तेव्हा इतके लोक काही पडू पडू नका. नका. ते न पडता मी ते डेअरीपर्यंत घेऊन गेलो दूध ते. अरे वा. त्याच्यानंतर मग सगळेजण माझ्याकडे आदराने बघायला लागले दूधवाले. अच्छा. तोपर्यंत मी किरकोळ 40-45 किलोचा, आणि हम्म. म्हणे हा कसला दूधवाला, अशी मजा होती. आणखी किरणजी. हा, पुण्यामध्ये बोला. आणखीन एक प्रयोग केला मी. हा, हा. 40 लिटरचा कॅन जो असतो पण तो एकदा तुम्ही दुधाचा बघितला असेल, हम्म, हम्म. कॅन असतो, तो हो, कॅन हो. नळीवर ठेवायचा पुढच्या. हम्म, आपण लहान मुलांना बसवतो ना, तसं तो कॅन पुढे ठेवायचा नळीवर, हम्म. आणि तो न बांधता घेऊन जायचा भरलेला भरलेला कॅन. अच्छा. हे असले प्रयोग फार घातकी. आता आज नाही होणार म्हणणार करा म्हणून, पण आम्ही बरोबर. केले होते तसले. किरणजी, आता थोडं सीमाताईंकडे यायचंय. या तर त्या विषयाला जाण्यापूर्वी मला एक खूप उत्सुकता आहे की पेपरमध्ये ती जाहिरात देण्याची कल्पना कोणाची, की मध्यम वर्गीय हवे आणि हुंडा नाही, ह्या मागची कथा काय? हे म्हणजे अगदीच वेगळं आहे. त्यांनी भरपूर मुली बघितल्या, 100-150 मुली बघितल्या, पण त्याला काही पसंत पडेना मुली. अच्छा. तर काय करायचं? मग जाहिरात दिली त्यांनी एक पेपरला, की पेपरला जाहिरात. तर नुसती जाहिरात तर थोडीच येणार आहे, कोण ती बघून येणार मुली? हम्म. म्हणजे वेगळं झालं पाहिजे, म्हणून मग हुंडा नको, मला पसंत सून हवी, असा अशी अशा जाहिरातीखाली एक जाहिरात त्यांनी दिली. त्यांची स्वतः त्यांनीच जाऊन दिली त्यांना. मीच दिली स्वराज्यमध्ये. अच्छा. आणि आमचे मेवणे, हा. ते बायको आमची कोकणच नाही ना माहेरून. अच्छा. आमच्या मेवण्यांना ती इथे इथे पुण्यात राहायला होती भावाकडे. अच्छा. आमचे मेवणे मोठे हुशार, ते म्हणले चला आपल्याला चांगलं कुळ आलेलं आहे. हा.
बिन बिन पैशामध्ये आपल्याला जावई मिळणार. आमची परिस्थिती पण नव्हती. आम्ही खूपच ह्याच्या होतात, म्हणजे आणि आर्थिक माझं नशीब परिस्थिती चांगलं होती. होतं. माझं नशीब चांगलं असल्यामुळे अप्सरा मिळाली मला. हो. हो. बरं, अ, कामही तिने भरपूर रट्टावून केलं. बरं, घरी नोकरीतलं नसलं म्हणजे माणूस घरात काम जास्त करतो. म्हणून नोकरी आम्हाला नोकरी नको होती. त्यांची अट पहिली की नोकरी नाही करायची. अच्छा. तर मला तेव्हा मिळाली असती नोकरी, पण ते घरातलाच एवढा व्याप होता, बापरे. तुम्ही त्याच्यामुळं कधीतरी आमच्या पुण्यातल्या घरी आला, याच्यात आला आप्पाबळवंत चौकात, तर तुमच्या लक्षात येईल 10 लिटर गरम गरम दूध, आईस्क्रीमचा तयार केलेला माल, तो हम्म. घेऊन त्या जिन्यावरून उतरून ही बाई खाली येत असे. अच्छा. आज आता तसं पातेलं घेऊन यायचं म्हटलं तर आज तुम्हाला मला सुद्धा भीती वाटेल, पण ही ते बरोबर घेऊन यायची आईस्क्रीमच्या खाली. सीमाताई, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा किरणजींच्या संपर्कात आलात तेव्हा त्यांचं एवढं सगळं राजकारण, समाजकारण, एवढे सर्व उद्योग, आणि तर तुमची म्हणजे काय प्रतिक्रिया होती त्यावेळी? हे तर मला काही माहितीच नव्हतं अजिबात. अच्छा. एकतर मी आधी खेडेगावातली मुलगी होते, हा हा. आणि त्याच्यामुळे 10वी नंतर मी इथं पुण्यात आले. हम्म पुण्यात भाऊ होता, भावाकडे शिकायला ठेवलं होतं मला. हम्म शेवटचं वर्ष माझं सुरू झालं. मग शेवटचं वर्ष सुरू झालं, आई वडिलांचं गोष्ट सुरू झालं की हिचं तर बघा इथेच. कारण मी परत जर खेडेगावात गेले असते तर मग मला काही परत कोण, एखादं तिथलंच कोणीतरी मिळालं असतं शेतकरी आणि लग्न झालं असतं. मग इथं म्हणून भावानी सहज ते पेपरमध्ये बघितली जाहिरात की पुन्हा नको मनपसंत सून आम्ही बघू तर खरं काय, कोण येतो मुलगा. किती वाजता नाही? आम्ही सकाळ सकाळी थंडीच्या दिवसात, 7 वाजता. मी राहायला आम्ही होतो कर्वे रोडला, म्हणजे SNDT कॉलेजच्या समोर, अच्छा. आणि यांचं घर होतं खडकमळालीला. हम्म. आम्ही तिथून बसनी स्वारगेट पर्यंत, स्वारगेट पासून यांच्या घरी चालत 7 वाजता सकाळी दाखवायला मुलगी. अच्छा. आणि मुलगीचं बघायला सासू सासरे हम्म. यांचा तर पत्ताच नव्हता कुठे, कारण हे अच्छा. दूध घालायला गेले होते. हम्म. आणि मग तेव्हा काही मला कल्पनाच नव्हती ना, यांचं काहीच माहिती पण नव्हती मिळालेली किंवा काहीच नाही, किंवा काय करतात काय नाही. सासू सासऱ्यांनी इतके प्रश्न विचारले मला की मला त्यातलं काहीच येत नव्हतं. मी म्हटलं तर काय करावं. मग भाऊ म्हटला, बहुतेक मला नाही वाटत हे काही पसंत करतील, कारण त्याच्या खूपच अपेक्षा आहेत. तुला हे अच्छा. येतं का ते येतं का. मी फक्त म्हणे मला स्वयंपाक येतो, तो फार काही चांगलं येत नाही, आताशी शिकते म्हणजे आणि मी. धुणं धुवायला आवडतं. आणि मी मला म्हणे धुणं भांडी म्हणलं ते येतं मला सगळं, आणि पोळ्या करता येतात मला तेवढ्या चांगल्या. आमच्या सासूबाई खुशच झाल्या, पण अच्छा. हे हे मुख्य येते ना तुला, मग बाद झालं. आणि नंतर मग आम्ही घरी आलो. हो म्हटलं मला काही वाटत नाही. मी म्हटलं मला पण काय, बरं मुलगा समोर बघायलाच नाही काही, की मुलगा काही विचारेल किंवा काय, हा प्रश्न झाला नाही. सासू सासऱ्यांनी बघितलं का आम्ही आलो. फक्त मला एकच होतं की माझं माहेरी घर नव्हतं आमचं कुणाचं, म्हणजे त्यावेळेस स्वतःचं घर असं असावं असं माझं एक हे होती मनात इच्छा. आणि हम्म. दुसरा टीव्ही हवा होता मला. अच्छा. मी भयंकर टीव्हीची भोक्ती होते त्यावेळेस. अच्छा. तेव्हा टीव्ही नव्हते ना फारसे कुणाकडे. हो. ते दर शनिवारी पिक्चर लागायचा किंवा हिंदी गाणी लागायची किंवा ते, मी शेजारच्या एक जणांकडे टीव्ही असायचा आमचा, भाऊ नसताना मी जाऊन त्यांच्याकडे टीव्ही बघायची. हम्म. यांच्या घरी आल्यानंतर यांच्या घरी समोर टीव्ही दिसला मला, आणि यांचं हम्म. स्वतःचं घर होतं हे. बरोबर. म्हटलं दोन तर वस्तू माझ्या मनासारख्या आहेत, हम्म. आता बघू पुढे काय होतं ते. कोण कोण धोंडा काही मग नंतर नंतर मग तुमच्याकडनंच आला ना उपकार काहीतरी आधी. पण मी मग ते म्हणजे मला एकदा वेगळं भेटायचं सेपरेट. हम्म. यांनी निरोप पाठवला. हे त्यावेळेस तिथंच करे रोडला बेऱ्यांच्याच कारखान्यात. बेऱ्यांच्याच इथं कामं होती. अच्छा. आता आमच्या घरचे तर काही तयार होईनात एकटीला पाठवायला मला. तर हम्म. त्यावेळेस काही अशी एवढी पद्धत नव्हती ना, हो मुलं हो मुली हो वेगळी भेटायचं वगैरे. हो. माझा भाऊ, मग भाऊ तर नकोच म्हटला होता, तरी मी भाऊ नसताना गेले हिया अच्छा. करून. यांच्या प्रेसमध्ये गेले ना, भेटले. म्हटलं बघाल तर पाहिजे काय, कोण मुलगा आहे, कसा आहे काय ते. तेव्हा मला वाटतं आम्ही बोललो एकमेकांशी, किंवा बघितलं तरी निदान. मी बरंच काय काय बोललो. बरंच हेच काय काय बोलत होते, सांगितलं. मी काहीच बोलत नव्हते, मी नुसतं ऐकून घेतलं.
आणि तिने ऐकून सुद्धा धड घेतलं नाही, ती नुसती बघत बसली होती. हे इतके बोलत होते की मला काही सुचेना मी म्हटलं माझ्या एका इतकं. मैत्रिणीची माहिती सांगितली तिला. ते अच्छा. नंतर सगळं झाल्यावर मी तिला लग्न झाल्यावर विचारलं, म्हटलं अगं मी तुला इतकं काय काय ते म्हणजे सांगितलं. माझी एक मैत्रिणी अमुक आहे तमुक आहे म्हटलं असेल त्याच्यात मैत्रीण. त्या काळातली मैत्रीण असणं काय नव्हतं असं काही ना, तेव्हा अशी मैत्रीण असतं म्हणजे कोण लगेच लग्न करणार. हो. म्हटलं ठीक आहे, असू दे, मैत्रीण असली तर असू दे, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि मग मला म्हणे तुला सांगितलं मी तेव्हा मैत्रिणी मला तरी तू हो का म्हणलीस. म्हणजे मी मग ऐकलंच नाही म्हणाली काही. मी म्हटलं मी तेव्हा एवढी भारावून गेले ते तुमच्या बोलण्याने की मला काही त्यातलं कळलंच नाही काय तुम्ही सांगताय ते. अशी आमची मजा ती लग्नाची. सायकलीवर डबल सीट फिरायचो आम्ही. अच्छा. पण आमच्याकडे आर्थिक एवढी हे नव्हती ना परिस्थिती. मग लग्न करायचं तर यांचे म्हणजे पुण्यात लग्न करायचं म्हणजे त्यावेळेस तर काही आवडच होतं फार. अच्छा. माझे वडील म्हणले मला काही शक्य नाही बाबा, अजिबात मला पुण्यात वगैरे काही लग्न करणं, आणि खर्च पण नव्हता जास्त काही नाही. सासऱ्यांनी म्हटले फक्त 11,000 रुपये तुम्ही द्या, सगळं आम्ही करून घेतो, लग्न कार्य सगळं. ते झालं तेव्हा त्यांनी सगळं लग्न वगैरे करून घेतलं आमच्याकडे. आम्ही तिकडनं फक्त आलो इकडे. पुढे वसूल केले यांनी बाकी सगळे. बाकी सगळं त्यांनी कार्यालय ठरवणं, जेवण ठरवणं, सगळं सगळं यांचंच होतं. कारण यांच्याकडे माणूसबळ भरपूर होतं, आमच्याकडे माणूसबळ पण नव्हतं, आणि आर्थिक पण आमचं खूपच हे होती. वडिलांनी सगळं कर्ज काढायचे दरवेळेस. मला 4 भाऊ आणि मी एकटी. भाऊ मोठे होते पण नोकऱ्या वगैरे नव्हत्या लागल्या तेव्हा. अच्छा. आणि सगळ्यांना धंदेवाला मुलगा म्हणजे त्यांना सगळ्यांना भीती वाटत होती की धंदा काही चालेल किंवा नाही चालेल ना, धंदा आमच्या नाही आमच्या चालला तर काय लग्नानंतर करायचं. आमच्या लग्नानंतर 10 वर्ष झाली तरी मला सासरे विचारायचे, आपण फायद्यात आहोत ना. हे यांचं उत्पन्नच कळायचं नाही ना कधी, पैसे आहेत कधी नाही कधी. फक्त मला माहितच होतं की एका वेळेस पैसे नसले की मला सांगायचे, मग मी बांगड्या किंवा काय असेल ते द्यायचे त्यांना. अच्छा. ते ठेवून यायचे कुणाकडे ते, आणि पैसे घेऊन यायचे. नंतर जेव्हा पैसे येतील तेव्हा सोडून आणायचे आणि मग मला द्यायचे. मग मला कळायचं की चला त्यांची आता नड भागलेली आहे. असे चालायचे त्यांचे. आर्थिक खूप उलाढाले त्यांनी केल्यात. म्हणजे पैसे कुठून कुठून आणायचे. गवळ्यांचे पण गवळी लोक पैशावर सगळा व्यवहार चालायचा ना, त्यांना पण पैसे द्यायला नसायचे काही काही वेळेस. अच्छा. बिलं द्यायला किंवा लोकांची बिलं वसुली व्हायची नाही दुधाची. मग नंतर दूध तर खरेदी करायला पैसे लागतातच रोज. बरोबर. त्यावेळेस आम्ही महिन्याची बोली असायची. 1 महिन्याभर दूध टाकायचं आणि मग त्याचे पैसे द्यायचे नाही का गवळ्यांना. गिराईकाकडून तसं आहे. गिराईकाकडनं पण तसंच होतं, पण ते गिराईकांचे पैसे यायचे नाहीत वेळेवर. सीमाताई, पतसंस्थेचं कसं सुरुवात झाली? पतसंस्था म्हणजे हे लग्न झाल्यानंतर जवळजवळ 60 90 साली 95. आम्ही अपवळण चौकात आलो. नंतर राजकीय यांचं काम चालूच होतं. 95. हम्म. मी काही फारशी राजकीय याच्यात नव्हते तेव्हा, हम्म. कुठेच नव्हते. मला घर यांच्या दुधाच्या ह्याच्यामुळे मला घर भरपूर वेळ द्यायला लागायचा सगळा. कारण हम्म. दुकान होतं खाली आमचं, मला दुकानातही बसायला लागायचं खाली. हम्म. आणि मुलांच्या शाळा, अभ्यास काहीतरी चालायचं सगळं. मग ते असं ठरलं, मला म्हणले तू इथल्या इथे एक संस्था आपण काढू काहीतरी, हम्म. लोकांशी संपर्क येईल अशी. हम्म. त्या निमित्ताने तुझंही पण ओळख होईल, तुलाही थोडी काम सुरू करता येईल तुला एक. हम्म. मग काय करायचं, मग ते त्यांचे मित्र आणि यांनी सगळे आमचे एक मित्र होते सुहास कुलकर्णी म्हणून आणि गिरीश बापट, हे दोघं हम्म. म्हटले आपण काय असं करूया, मग पतसंस्था काढावी असं ठरलं. महिलांचं संघटन कुठेतरी त्यांच्या ह्याच्यात यायला हवं होतं त्यांना. हम्म. ते म्हणून फक्त महिला पतपेढी सुरू केली आम्ही ती. अच्छा. आणि महिला पतपेढीत सगळे अगदी नवीन, कोणाला काही माहिती नाही, अकाउंटन्सी म्हणजे काय माहिती नाही, हम्म. खातं काय माहिती नाही, हे सगळं शिकवण्यापासून आम्ही सुरू केलं. हम्म. आणि त्याच्यामध्ये मग हिचा अकाउंटन्सीचा कोर्स झालेला होता. हम्म. पण ही पण त्यांची बाई शिक्षिका हुजूर झाली. बागेत मी कोर्स केला अकाउंटचा. मग आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन 100 रुपयाची शेअर. त्याचं शेअर्स एका महिलेचा, आणि 25 रुपये घेते बाकीचा खर्च, असे 125 रुपये धरून पहिल्या 300 मेंबर आम्ही केल्या. माझ्याबरोबर अजून माझ्या 2-3 मैत्रिणी होत्या हम्म. तिथल्याच. अशा म्हणून आम्ही पहिल्या 300 मेंबर केले आणि आमची मान्यता घेतली नाही का हो. पतसंस्थेची. आणि मग त्याच्यातनं पुढे अजून
भरपूर त्याचा वाढले ते जवळजवळ 1100 महिला 15 सभासद झाल्या. 1100-1200 अरे वा. आता सहज होते आमच्या पतसंस्थेच्या सभासद. त्यांचं आता ते भेटणं तर रोज व्हायला पाहिजे ना. मग आम्ही बापट साहेबांचं ऑफिस होतं तिथं आमचं ऑफिस सुरू केलं पतपेढीचं. त्या महिलांना आपण रिकरिंग करतो, रिकरिंग सुरू केलं. दर महिन्याला 50 रुपये, दर महिन्याला 100 रुपये. मग प्रत्येक महिने बाईंना म्हणजे त्या निमित्ताने येणं जाणं पण त्यांचं व्हायचं, भेटणं व्हायचं आणि त्यांना पैसे पण मिळायचे. मग त्याच्यावर व्याज द्यायचो. मग ते रिकरिंग सुरू केलं. मग दिवाळी आली की दिवाळीचा फराळ वाटप, धान्य द्यायचो दिवाळीचं. सहली. नंतर 2 वर्षातनं 2च सहली काढायचो आम्ही या बायकांच्या. एक अच्छा. दिवसाची सहल, सकाळ जाऊन संध्याकाळीचं. जवळजवळच्या करतो कुठे इथं कोल्हापूर ज्योतिबा किंवा इकडं बापटांचं ऑफिस त्यांच्यापेक्षा या पतपेढीने जास्त वापरला. आमचे काही ना काही काय हळदी कुंकू चालायचे. चैत्रगौरीच्या हळदी कुंकू. मग ते लाल महाल, आम्हाला त्या संस्थेला लाल महाल मिळाला चालवायला. अच्छा. मग त्या लाल महालात आम्ही सगळे कार्यक्रम करायचो भरपूर. आणि लाल महाल आम्ही 10-12 वर्ष चालवलं होतो चांगल्या प्रकारे. या महिलाच काम 8 करायच्या. आणे आणि 1 रुपया तिकीट. अच्छा. सीमाताई 10वी 12वीच्या मुलांचे सत्कार अच्छा, हेही दरवर्षी. कार्यक्रम व्हायचे. हा निरनिराळे हे कार्यक्रम करताना हा निवडणुकीला तुम्ही उभं राहावं ही कल्पना कोणाची? नाही, मी पण नव्हते, कारण माझ्या तर डोक्यात पण नव्हतं काही. त्याच्यातली एक गंमत सांगतो. हा. ती अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला जायची रोज. अच्छा. त्याच्यामुळे नाही झालेलं. आणि तिथे ती स्वामींना म्हणायची की माझ्या नवऱ्याला तिकीट मिळून दे. अच्छा. पण प्रत्यक्षात स्वामी म्हणले, यांना फार होतं. स्वामी म्हणले तो काही नमस्कार करायला येत नाही, तू येतेस ना तुलाच तिकीट. हा गमतीचा भाग झाला. यांना मिळाला होता असं मलाही वाटत होतं, कारण हे खूप काम करत होते तिथे. ते बापटे आमच्याकडे यायचे, गप्पा मारायचे. आमच्या घरातच बरंचसं चालायचे त्यांची बैठका मिटिंगा वगैरे. मी असायचे पण माझं काही फार त्यात लक्ष नसायचं. एक दिवस बापटाले 2-3 महिला त्यांनी केल्या त्यात ह्या, पण त्या काही बापटांना आवडल्या नाहीत वाटतं. म्हणजे नाना आणि बाकी बाहेर कशाला शोधायला पाहिजे आपल्याला उमेदवार, तुझ्या घरातच आहे की उमेदवार म्हणे. अच्छा. म्हणे कोण? हे काही नानी आहेत ना म्हणे, नानीनंच आपण उभं करू. अरे बापरे. मी म्हटलं भाऊ मला निवडणुकीत वगैरे त्यात काही घेऊ नका राजकारणात. तुम्ही तुमचं काय ते तुमचं तुम्ही बघा. नाही म्हटले नाही, तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे, तुम्ही उभ्या राहा फक्त. अशी माझी एंट्री त्याच्यात झाली. आणि आमच्या घरामध्ये म्हणजे सासूबाई तर होत्याच, हे पण राजकारणातच होते पूर्ण. आणि आमच्या जाऊ आहेत ज्योत्स्नाताई सरदेशपांडे, त्याही नगरसेविका होत्या चांगल्या ना. 15 वर्ष तर ती नगरसेविका होती. तर शनिवार पेढी जेव्हा मला तिकीट मिळालं तेव्हा ज्योत्स्नाताई शनिवार पेढीत होत्या ना सरदेशपांडे. त्यांना मग मॉडेल कॉलनी दिलं आणि मला इथे आलं. पण तिचं काम 15 वर्षाचं आणि ती लोकांना माहिती पण होती. त्यामुळे सरदेशपांडे म्हणजे त्यांना लोकांना ते वाटायचं मी सुमच आहे त्यांची. अच्छा. त्याचाही मला फायदा झाला की मला भरपूर मतं मिळाली शनिवार पेठीतनं की अच्छा. सरदेशपांडे आहेत. मग सीमाताई, तुम्हाला घरातनं आपली माणसं सगळी राजकारणातली, पण तुम्हाला स्वतःला तसा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. मग तुम्ही निवडून आल्यानंतर जे काही काम केलं ते कशा स्वरूपाचं होतं आणि त्याच्या मागे प्रेरणा काय होती? निवडून आल्यानंतर आधी सुरुवातीला तर आमचे माहीत पण नव्हतं ना काय करायचं, म्हणजे कशासाठी आपण निवडून आलोय, पण काम कसं करायचं किंवा ते सगळं बापट हे सरदेशपांडे हे सगळे जण त्यांनी आमची एक मिटिंग घेतली सगळ्यांची. काय काय करायला लागतं, काय काय कामं असतात, कसं लोकांना भेटलं पाहिजे, की तक्रारी आल्या तर काय कशा सॉल्व्ह करायच्या, किंवा तुम्हाला काय करायचं याच्यात पुढे, तुमच्या भागाचा विकास कसा करायचा, हे सगळं सांगितल्यानंतर मग आम्हाला पण त्यातनं कळलं की आपण एवढं दिलंय पद, आपल्या लोकांनी निवडून दिलंय, तर लोकांचं कामं तर व्हायला पाहिजेत, लोकांनाही त्यातनं समाधान मिळालं पाहिजे. नुसतंच निवडून दिलं तर. छोटी गंमत सांगतो त्याच्यातली, पण रस्त्याचं डांबरीकरण ज्या वेळेला होतं तेव्हा त्या डांबराच्या ट्रक मधलं डांबर हे विशिष्ट तापमानाचं असावं लागतं. ठेकेदार बऱ्याच वेळ ते गार डांबर ओततो रस्त्यावर आणि मग ते टिकत नाही. डांबराची क्वालिटी खराब नसते, म्हणजे ते टेम्परेचर नसतं बरोबर.
आम्ही हे या लोकांना प्रत्यक्ष रात्री उठून न्यायचं आणि दाखवायचो काही डांबरीकरण चाललंय. हम्म. ते बघा टेम्परेचर. तो ज्या अर्थी तो माणूस पायामध्ये काही न घालता डांबर वापरतो म्हणजे त्याला टेम्परेचर नाही. आम्ही ते हम्म. थांबायचो होतो ट्रक. त्याला सांगायचो ट्रक घेऊन जा, आता नाही टाकायचं डांबर, मला हम्म. दाखव आणि मग टाक. अशी अच्छा. जरब निर्माण केली पुढच्या काळामध्ये. हम्म. हम्म. तेव्हा ते डांबरीकरण आमच्या काळातलं नीट झालं. आणि आम्ही निवडून आले ना, मी जेव्हा 2002 साली, तेव्हा बरेचसे आम्ही महिला नवीनच होतो सगळ्या. हम्म. हम्म. मुक्ता टिळक पहिल्यांदा, मेधा मी पहिल्यांदी, मेधा कुलकर्णी पहिल्यांदी, ही घाटे, मनीषा घाटे, या बऱ्याच महिला अशा कल्पना सगळ्या, जाधव, कल्पना जाधव, मालती काची. सगळ्याजणी आम्ही पहिल्यापर्यंतच आलेलो होतो. हम्म. हम्म. पण आम्ही सगळ्यांना नवीन महिलांना, एक तर ज्योत्स्ना ते कॉर्पोरेशनमध्ये ज्योत्स्ना त्यांनी आम्हाला सगळं शिकवलं. आणि बाहेरच्या जगातलं ज्ञान हे नाना आणि बापट यांनी सांगितलं की कुठे काय झाले, म्हणजे काय तिथं खरंच प्रॉब्लेम काय आहे, तर कसा बघायचा. किंवा रस्त्याने चालताना नुसतं चालायचं नाही इकडे तिकडे बघत, खाली बघून चालायचं. चेंबर खचले का, खड्डा हम्म. पडलाय का, लाईन कुठं पाणी गळते का, हे बारीक सारीक किंवा दिवे लागत नाही. तर फिरायला गेलो की कळतं की लाईटचे, रस्त्यावरचे दिवे बंद आहेत. या तक्रारी लोक सांगेपर्यंत आपल्याला पण लक्षात यायला पाहिजे. म्हणून एक सकाळची फेरी आम्ही दोघं जण रोज मारायचो वॉर्डमध्ये. हम्म. हम्म. त्या निमित्ताने लोक पण भेटायचे आणि काही असतील तक्रारी पण आपल्याला कळायच्या की कुठे काय कमी येते. आमची घोषणा होती, रस्ता वाचायला शिका. अरे वा. या सीमाताई. सगळ्या महिलांना मी ते शिकवलं की रस्ता वाचायला शिका. सगळ्या महिला आमच्याकडे जमायच्या. हे सगळे जेंट्स पहिले होते निवडून आलेले. हम्म. हम्म. आणि ते कसब्याचं वैशिष्ट्य हे होतं की कसब्याची आमची एक टीम होती 6-7 जणांची. ही टीम आमची महिलांनी बोलावलं की लगेच अर्जंट जायची त्या ठिकाणी कोणी न कोणी. अच्छा. त्या बाईला काय आधार असायचा की मला काही अडचण आली तर कोणीतरी उभं आहे माझ्याकडे. बरोबर. सीमाताई, हे सर्व राजकारण, समाजकारण आणि मुळात म्हणजे घरचा स्वतःचा उद्योग हे करताना तुम्ही पेटीचा छंद, त्यानंतर भगवद्गीता, त्यानंतर दासबोधाच्या परीक्षा, हे सर्व कसं केलं? ह्याबद्दल खूपच उत्सुकता आहे जाणून घ्यायची. आणि एवढं नंतर सगळं केलं हे सगळं मी. केल्यानंतर. राजकीय झाल्यानंतर पेटी फक्त आधी शिकत होते मी. अच्छा. पेटी गोडसे, रंजना गोडसे म्हणून आहेत, माझी एक मैत्रीण होती साने, ती आणि मी, आम्ही गोडसे बँकेकडे गेलो होतो. हम्म. रंजना गोडसे होते तेव्हा, त्या पेटी शिकायच्या. कारण गाण्याची आवड आहे पण आवाज काही चांगला नाही आपला, त्याच्यामुळे गाणं काही म्हणणं शक्य नाही. तर निदान काहीतरी वाद्यातनं आपल्याला गाणं येईल अशा ह्यानी आम्ही पेटी शिकायला. तिथेही आमचा ग्रुप चांगला जमला होता, 4-5 परीक्षा झाल्या. पण पुढे नंतर हे राजकीय हे सुरू झाल्यानंतर मग माझ्या परत बंद पडलं. अच्छा. कारण त्याला वेळ द्यायला लागतो बरंच. आणि दासबोध आणि दासबोधाची भगवद्गीतेचं माझी कसं? एक मैत्रीण आहे, हम्म. वांगीकर म्हणून, आपण वांगीकर, ती खूपच दासबोधाचं करते. म्हणजे ती सखोलचा वगैरे आता अभ्यास आहे, अच्छा. तिचं अजून चालूच आहे. म्हणजे ती सज्जनगड राहून तिथं बरंच त्याचं परीक्षा बरेच अजून पुढच्या पण देते, हम्म. PhD वगैरे अशी करते. तिनं मला म्हणली की वहिनी तुम्ही पण करा दासबोधाचा अभ्यास करून तर बघा, तुम्हालाही त्याचा फायदा होईल चांगलं. पहिले 2-3 वर्ष केलं मी. हम्म. पुढे मला इथे वाचन पाहिजे भरपूर, लिखाण पाहिजे भरपूर, ते काही मला अजून इतकं जमत नाही. अच्छा. मग ते सोडलं नंतर दासबोध. आणि गीतेचं तर आता या लॉकडाऊन नंतर गीता केली मी ऑनलाईन घरी. अच्छा. हम्म. अ, अ, आजच्या भागाचा शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, तो तुम्हा दोघांना आहे. ओक ट्रस्ट बद्दल काय सांगाल? कारण त्याशी तुम्हा दोघांचाही संबंध आहे आणि आपल्या मंडळाचाही संबंध आहे. त्यांनी काही कार्यक्रम तिथे केले, तर त्याबद्दल काय सांगा? ते तुम्हाला आता हसू येईल. ओक ट्रस्टी ओक ट्रस्टमध्ये मला ट्रस्टी म्हणून घेतलं. ते चॅरिटीचे पाध्ये म्हणून होते, त्यांनी मला बोलवून घेतलं. अच्छा. मी इथे ट्रस्टी म्हणून नेमलं. अच्छा. ट्रस्टची अवस्था अशी की ट्रस्टच्या ताब्यामध्ये 1 इंच सुद्धा जागा नाही. अच्छा. 238 रुपये महिना उत्पन्न हम्म. आणि 1.5 लाख रुपये कर्ज, अच्छा. अशा अवस्थेतला ट्रस्ट आमच्या हातात आला. हम्म. पण बरं, जे ट्रस्टी माझ्याबरोबर बाकीचे होते ते मला काम करून देईनात. अच्छा. 2004 साली माझी नेमणूक झाली, पण 2009 पर्यंत मला त्यांनी कूर करून दिलं नाही. अच्छा. मी तोपर्यंत राजकीय कामामध्ये गुंतलेला होतो. हम्म. 9च्या वेळेला 2009ला ही कॉर्पोरेटर आणि असं सगळं सक्षम काम करायला लागल्यानंतर मग मी लक्ष घातलं ओक ट्रस्टमध्ये. हम्म. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच भानगडी कराव्या लागल्या. राजकारण थोडं खेळावं लागलं, काही माणसं कमी केली, काही नवीन घेतली. हम्म. तर करत करत मी पूर्ण तिथे बहुमत मिळवलं.
हम्म, त्याच्यानंतर आजच्या स्वरूपामध्ये ट्रस्ट उभा राहिला. हम्म. आता इमारत जी उभी आहे जुना आता तसा 4000 फूट जागा ट्रस्टला मिळाली अरे वा. कार्यक्रमांसाठी. हम्म. आणि जे 10 भाडेकरू होते त्याच्यातला एकही आम्ही घालवला नाही, पण सगळ्यांना ठेवलं इथे. 60 वर्ष 1,000 रुपयांनी त्या लोकांना आम्ही जागा दिली अच्छा. फुटाने. त्याच्यामुळे तेही सगळे खुश आहेत. सगळे आज भेटलो की जाता येता खाली ते सारखे नमस्कार करत असतात. अच्छा. ते इतके वर्ष ते त्यांनी त्यांनाही सांभाळला. त्यांनाही छप्पर नव्हतं ना डोक्यावर, नाही तर. बरं. भाड्याने राहत होते, ते फार धोकादायक सगळं झालं होतं. आणि आता लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. आपणही व्यवस्था तेवढी चोख ठेवतो. हम्म. आणि फार मोठं ह्याचं नाही, 4 तासाला 6,000 रुपये घेतो फक्त. अच्छा. त्यातील नसतील एखाद्याकडे कमी जास्त असलं तर ते 1,000-2,000 आणखी कमी करून देतो त्याला. अच्छा. तेवढे पॉवर्स आपले आहेत. आणि आता मुलं घेतली, जे नवीन जे ट्रस्टी घेतले ते सगळे तरुण घेतलेत. आता फक्त आम्ही 3 म्हातारे आणि 4 तरुण अशी परिस्थिती आहे. अच्छा. आता आमच्यातलाही कमी जेव्हा एक होईल त्यावेळेला नवीन तरुण माणसं जोडीला घेणार आम्ही पुढची. म्हणजे तो ट्रस्ट पुढे 10-20 वर्ष तरी चालेल कमीत कमी. सीमाताई, आपल्याला तुमच्याकडे काय जबाबदारी आहे त्या ट्रस्टची? आता सगळीच आहे. ट्रस्टी म्हणून आहे मी शक्यतो हिशोब लिहिण्याचं काम करते. अच्छा. हिशोब आणि त्याचे बँक ठराव लिहायचे असतात. तिच्या सहीशिवाय मीटिंग चेक पास होत नाही. मीटिंग ठराव हे सगळं लिहिण्याचं काम मी करते ट्रस्टचं. अच्छा. हिशोब लिहिणं, चॅरिटीला दाखल करायला लागतात ना हे हो. सगळं. ते वही कुठली ती ठरावांची एक वही आहे, ती अच्छा. मेंटेन करायला लागते. दर महिन्यातनं 1-2 मीटिंग दाखवून त्याच्याप्रमाणे पुढचे काही वर्षाचे आता हिशोब 31 डिसेंबरला हिशोब दाखल केले. हम्म. हे काय आहे, ट्रस्टचा म्हणजे हिशोब नुसता ट्रस्टला नाही, इन्कम टॅक्सला आधी दाखल करायला लागतं. इन्कम टॅक्सला करून मग चॅरिटीला पण दाखल करायला लागायचं. बरोबर. त्याच्यामुळे दोन्हीकडे मग आम्ही सीए नेमलाय, ते करतात. पण त्यांच्यापर्यंत जाऊन सगळं ते पूर्ण करणं, बँकेची व्यवहार सगळे असं. एकंदर तुमच्या कामाचं स्वरूप आहे. हो, खाली बघतो तो आमचा भातचा बघतो सगळं. अच्छा. दैनंदिन काम तो बघतो, किंवा कुणी घेतलं कार्यक्रम असला एखादा तरी तो सगळी व्यवस्था तो बघतो. त्याच्यात आम्ही लक्ष घालत नाही फार, फक्त बरं. आठवतात बघतो. पार्किन्सन मंडळाचा कार्यक्रम असला तर आम्ही लक्ष घालतो. बाकी इतर कार्यक्रम आमचे वैयक्तिक असतात कार्यक्रम, तेव्हा आम्ही बघतो. पण इतर बाहेरच्या लोकांचे कार्यक्रम येतात तेव्हा मग ते तो भातचा सगळं बघतो. केटरिंग पण आमच्याकडे आहे तिथे. अच्छा. दानूंचं केटरिंग आहे, ते सगळं ऑर्डरी घेऊन करतो तो सगळं. भातांचं सगळं चांगला आहे तो. किरणजी, सीमाताई, एकंदर तुमचा जो प्रवास आहे त्यातले ते सगळं इतकं बहुआयामी आणि इतके काही उद्योग आणि इतकं राजकारण, इतकं समाजकारण त्यात आहे की अजून बरेच विषय राहिलेच तरी आपण अजूनही बरंच काही बोलता येईल. पण हा भाग आता आपण इथे संपवूयात. आणि पुढच्या भागात मात्र पार्किन्सन सुरुवात झाल्यानंतरचा तुमचा जो प्रवास आहे त्याबद्दलची आपल्याला माहिती हवी आहे, तर ती आम्ही तुम्हाला विचारू. चालेल. धन्यवाद. मस्त. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ